जय गजानन, जय श्रीराम. महाराज कुठे कुठे घेऊन जातात आणि काही वेगळी नवीन माहिती मिळवून देतात. आता ऑक्टोबर महिन्यात माझा कोकणात नेवरे या गावी कार्यक्रम झाला. कोकणामध्ये छोट्या छोट्या वाड्या आहेत, तुम्हाला माहिती आहे, त्यातलंच नेवरे हे गाव. तिथल्या ग्रामस्थांनी सुरेश गजानन महाराजांचं मंदिर तिथे गावात उभारलेलं आहे. त्या मंदिरातच आपला कार्यक्रम झाला. सुरेश भाऊ म्हणून, सुरेश भाऊ महाडिक चेंबूरचे आहेत, ते मला तिकडे घेऊन गेलेले होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जरा गावात फिरत होतो, आसपासच्या रिक्षा करून दोघं. तर कोतवडे गाव लागलं आणि मग तिथे गेल्यावर कळलं की कोतवडे या गावी दासगणू महाराजांचे वंशज राहतात. तर आम्ही मग ती त्यांची वाडी बघितली आणि मग वाडीमध्ये आत शिरलो. दासगणू महाराजांचा स्वतःचा वंश वाढला नाही. त्यांचा मुलगा एक होता, तो अकाली गेला लहानपणीच आणि बायकोही नंतर गेली, पण त्यांच्या भावाचा वंश तिथे वाढतो आहे कोतवडे गावी. या त्यांच्या भावांचे पंतू तिथे राहतात त्या वाडीत. तर आम्ही वाडीत दोघं गेलो, आत गेलो तर तिथे विठ्ठल रुक्मिणीचं 400 वर्षांपूर्वीचं सुरेख मंदिर आहे. तर आम्ही त्या मंदिरात गेलो तर त्यांचे पंतू तरुण आहेत, 25-26 वर्षांचे आहेत. तर ते पूजा करून निघाले होते. मग ते आम्हाला बघून ते थांबले. मग ते आम्हाला सांगत होते, तर दासगणू महाराजांचे जे पूर्वज होते, कोकण ही परशुरामांची भूमी, चिपळूणला त्यांचं खूप सुंदर मंदिर आहे. तर या दासगणू महाराजांचे पूर्वज त्या मंदिरात गंध आणि फुलं वाहण्याची सेवा करत, त्यावरून त्यांना गंध फुले हे आडनाव पडलं होतं. किती सुंदर आहे ना, गंध फुले हे आडनाव पडलं. पुढे त्याचं अपभ्रंश होऊन गणपुले झालं आणि पेशव्यांच्या काळात दासगणू महाराजांच्या पूर्वजांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर शास्त्रसभा जिंकली होती. तेव्हा पेशव्यांनी खुश होऊन त्यांना सहस्रबुद्धे ही मानाची पदवी दिली आणि 2 गावं इनाम दिली. त्यापैकी एक गाव कोतवडे हे गाव आहे आणि त्या कोतवडे गावी त्यांचे आता वंशज राहत आहेत सगळे. म्हणजे या घराण्यात दत्तात्रेय आणि सावित्रीबाई यांच्या पोटी 1867 साली पौष शुद्ध एकादशी होती. त्या दिवशी दासगणू महाराजांचा जन्म झालेला आहे. म्हणजे सहस्रबुद्धे हे त्यांचं आडनाव, म्हणजे त्यांना पेशव्यांनी दिलेली त्यांच्या पूर्वजांना मानाची पदवी आहे. ही नवीनच माहिती मिळाली, खरं कुठल्या पुस्तकात आली नाही, पण महाराज अशी कुठं कुठं जाऊन देतात माहिती मिळून. तर ती तुम्हाला मी आता सांगितली. जय गजानन, जय श्रीराम. मी सध्या जय श्रीराम म्हणते, याला काही कारणं घडली. गेल्या आमच्या ठाण्यामध्ये काकू एक राहतात, ज्ञानेश्वरीच्या खूप गाड्या अभ्यासक आहेत. काकूंचं वय आता 90च्या आसपास आहे, पण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या अशा फोनवर सुद्धा माझ्याशी बोलतात, तेव्हा हडाभडा मला म्हणून दाखवत असतात. तर त्या मला गेल्याच वर्षी फोनवर म्हटल्या होत्या, अगं तू जेव्हा जय गजानन म्हणते ना, तेव्हा जय श्रीराम पण म्हणत जा, बघ तुला खूप चांगले अनुभव येतील. मी काही ते मनावर घेतलं नाही अजिबात. पण यावर्षी 28 फेब्रुवारीला आमच्या घरी एक व्यक्ती मला भेटायला आली. गजानन महाराजांची खूप जवळची उपासक आहे. गजानन महाराजांचा म्हणजे गजानन महाराजांनी त्यांना जवळ केलेलं आहे आणि महाराज त्यांच्याशी बोलतात वगैरे असे संकेत देतात. अशी एक व्यक्ती आमच्या घरी आली. ती पण मला म्हणाली, तुम्ही ना जय गजानन म्हणता तेव्हा जय श्रीराम म्हणत जा, कारण गजानन महाराजांना श्रीरामाचं नाव घेतलेलं खूप आवडतं. आणि मग मी विचार केला, आपल्या सद्गुरूला जे आवडतं ते आपण करावं. मग मी जय गजानन जय श्रीराम म्हणायला लागले. हे झालं 1 मार्चपासून. 3 मार्चला नितीन गडकरी साहेबांच्या ऑफिसमधून मला लगेच फोन आला त्यांच्या पेचा. त्यांनी डिजिटल ग्रंथ काढलेला आहे हा श्री गजानन विजय ग्रंथ. त्याचा लोकार्पण सोहळा नागपूरला होणार होता. त्यासाठी जे 4 प्रमुख पाहुणे बोलावले होते त्यात त्यांनी माझाही समावेश केला होता. म्हणजे खूप चांगला आयुष्यात प्रसंग माझ्या आयुष्यात लगेच घडून आला. आमच्या कुटुंबात त्यानंतर लगेच एक खूप चांगली घटना घडली. मी इकडे आले तर कॅनडाला व्हँकुव्हरला जयदीप जोशी त्याने पॅसिफिक माइंड्स विथ जेडी म्हणून त्याचं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्याची पहिली मुलाखत त्यांनी माझी घेतली आणि त्याच्यानं सुरू केली. म्हणजे मला म्हणायचं की हे अशा खूप चांगल्या घटना माझ्या आयुष्यात घडत गेल्या लगेच. मग मला वाटलं आपल्यालाही चांगले अनुभव आले असंच म्हणायला सुरुवात केलं तर आपण आपल्या भक्तांनी सांगावं. तर माझं त्यामध्ये हाच येतो की आपल्या सद्गुरूंना जे आवडतं ते आपण करावं. सद्गुरूंना श्रीरामाचं नाव घ्यायला आवडतं ना, मग आपणही घेतो तसं आपल्या भक्तांनी सांगावं. म्हणून मी सांगायला सुरुवात केली.
पण पुन्हा माझ्या मनात ना शंका आली, हे आपण करतोय ते बरोबर करतोय का? कारण आपल्याला सांगितलं, आपल्याला आवडतंय, पण भक्तांना काय माहिती, प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात, त्यांना आवडते की नाही काय माहिती असं म्हटलेलं. ते म्हणते की बाई काही सांगते आणि आम्हाला सांगते. तर अशी माझ्यावर शंका आली. पण सिॲटलला रोहन मेहता राहतो, त्याच्या घरी मी उतरलेले होते. त्यानं तो डिजिटल ग्रंथ मागून घेतलेला आहे नागपूरवरून. त्या ग्रंथाचा डेमो तो मी पाहत होतो. तर त्याला सेन्सर दिलेला आहे, त्याला गजानन वीणा नाव दिलेले, वेणीच्या आकाराचा आहे तो त्या डिजिटल ग्रंथात कुठेही ठेवला ना तर तो ग्रंथ बोलायला लागतो आपला. ऑडिओ स्वरूपात पूर्ण तो ग्रंथ आपल्याला ऐकू येतो. म्हणजे तर त्याने रोहन नाही तो आम्ही सुरुवातीलाच बघत होतो आणि मी तो 15 मार्चला तो कार्यक्रम झाला आणि मी लगेच इकडे आले. तर मला तो ग्रंथ काही पाहायला मिळाला नाही, म्हणजे असं पाहिला नसता, पण प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता आला नव्हता. त्यामुळे रोहनकडे पण मी पहिल्यांदाच बघत होते. त्यानं रोहनने सहज सेन्सर एका ठिकाणी ठेवला आणि त्यातून शब्द आले, चित्तै पुस्तकं बोबैदु रामा, चित्तै पुस्तकं बोबैदु रामा, रामे गिणात गिणवते, सीतै गिणात गिणवते. आणि मग माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे महाराजांचं आवडतं भजन होतं. महाराज भजन नेहमी तेही म्हणायचे. आणि मग माझ्या मनात आलं की आपल्यात शंका आली होती की आपण सांगतो ते लोकांना बरोबर आहे का. महाराजांनी लगेच त्याच भजनानं सुरुवात केली आणि ती शंका पार फिटली. महाराजांना पान चित्तै पुस्तकं बोबैदु रामा, गीतै पुस्तकं बोबैदु रामा, महाराजच रामाचं नाव नेहमी घ्यायचे. मग मला आपण भक्तांना सांगतोय ते काही आपल्यात त्यात काही चूक नाही आहे. तेव्हा आपण इथून पुढे जय गजानन जय श्रीराम म्हणायचं. जय गजानन जय श्रीराम. या अध्यायात महाराजांनी जानव देशमुखांना मनोन्मुख स्थितीतून कडकडीत बरं केलं. त्यांच्या चरणतीर्थामुळे जानव देशमुख बरे झाले असे अनुभव भक्त सांगतात. मुंबईमध्ये बांद्र्याला देशपांडे काका काकू राहतात. गजानन महाराजांच्या अतिशय निश्चित भक्त दोघे. तर त्यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या प्रिमायसेसमध्ये गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा महाराज, दत्तप्रभू आणि विठू माऊली, रुक्मिणी माता यांचं सुंदर मंदिर उभारलेलं आहे. काकूंचा वय आता 90च्या आसपास आहे. काका दुर्दैवाने आत्ताच या जानेवारीत शांत झाले. तर त्या देशपांडे काकूंनी मला सांगितलेला त्यांच्या लहानपणीचा अनुभव आहे. तर त्यांचे धाकटे भाऊ तेव्हा 10 वर्षाचे होते, तेव्हा घडलेला हा प्रसंग आहे. तर या धाकटा भाऊ अचानक एकाएकी त्याला ताप आला आणि तो काही उतरायला तयार नाही. पुष्कळ औषधं वगैरे डॉक्टरांनी दिली, पण ताप उतरतच नव्हता किंवा चढतही नव्हता. साधारण 103, 104च्या दरम्यान तो तसाच स्थिर राहिला. शेवटी तर त्या मुलाची वाचा गेली आणि मग तो कोमात गेला. त्याचं रोगाचं निदानच झालं नाही. त्यामुळे डॉक्टरांना काय उपाययोजना करावी हे काही कळलं नाही. या काकूंच्या आजी आमच्या एका खेड्यात राहायच्या. त्या काय हाय हॅलो नव्हतं, त्यामुळे त्याने बातमी कळायला थोडा उशीर झाला. त्या काकूंची आजी जशी बातमी कळली तशा धावत आल्या या नातवाला बघायला. नातवाला खाली गादीवर ठेवलेलं होतं आणि तो कोमातच होता. अंग गरम होतं पूर्ण. तर आजी त्याच्याजवळ बसल्या आणि त्याने ग्रंथ घेतला गजानन महाराजांचा आणि जवळ एका कलशामध्ये पाणी घेतलं, त्यात चमचा ठेवला. आजी म्हणाल्या, तुमचे आता सगळे डॉक्टरी उपाय करून थकलेले आहेत, मी माझा उपाय करते. आजीने त्या ग्रंथाचं पारायण सुरू केलं. एक अध्याय झाला. आजी त्या कलशातलं पाणी चमच्यात घ्यायच्या आणि ते पाणी त्या मुलाचं तोंड उघडून त्याच्या तोंडात सोडून द्यायच्या. असं करत करत 21 अध्याय आजीने एका आसनी बसून पूर्ण केले. 21वा अध्याय संपला. आजीने चमच्यात पाणी घेतलं, त्या मुलाच्या तोंडात सोडलं. त्याबरोबर त्या मुलाने डोळे उघडले आणि आई म्हणून हाक मारली. ज्या मुलाची वाचाच गेलेली होती आणि जो बेशुद्धीत होता तो पूर्ण आला शुद्धीवर आणि थोड्याच दिवसात म्हणजे 1-2 दिवसातच त्याचा ताप पूर्ण उतरला. तो खडखडीत बरा झाला. काकू म्हटल्या, त्यांचे ते भाऊ आता 80 वर्षांचे आहेत. म्हणजे हा 70 वर्षांपूर्वी घडलेला हा प्रसंग आहे महाराजांचा अनुभव. तेव्हा आपल्याकडे चरणतीर्थ नसेल महाराजांचा शेगावचा, तरी आपण पारायण करताना जवळ आपण फुलपात्रात किंवा कलशामध्ये पाणी घेऊन त्या पाण्याचं सुद्धा तीर्थ होतं. आणि आपण जेव्हा बोलतो तेव्हा ती व्हायब्रेशन्स त्या पाण्यात संक्रमित होतात. साध्या पाण्याचं तीर्थ होतं, साध्या राखेचा अंगारा होतो. तो अंगारा ते तीर्थ मग प्रभावी परिणाम असा घडवून आणतं.
नुसता जानराव देशमुख बरे होतात असं नाही, आजही महाराज हे अनुभव देतात. जय जय गजानन, जय श्रीराम. या अध्यायात महाराजांनी चिंचवण्यात आळ्या निर्माण केल्या. ती त्यांची योगमाया होती. प्रत्यक्ष चिंचवणं चांगलंच होतं, आपल्यासारख्यांच्या सामान्यांच्या दृष्टीला त्यात आळ्या दिसत होत्या, असे अनुभव महाराज देतात. आत्ता या जानेवारीत नागपूरमध्ये पारायण झालं. त्या पारायणात मला दीपा भेटली. तर दीपाने तिचा सांगितलेला हा विलक्षण अनुभव आहे. तर ही दीपा, हिचे मिस्टर पूर्वी आर्मीत होते, ते रिटायर्ड झाले आणि दुर्दैवाने त्यांना नंतर पॅरालिसिस झाला. त्यामुळे ते घरीच असतात, घरच्या घरात फिरतात, पण बऱ्याचदा झोपूनच असतात. दीपाला एकच मुलगी आहे 22 वर्षाची, पण ती पण हँडिकॅप्ड आहे पूर्ण. तिलाही उचलून दीपाला इकडे तिकडे न्यावं लागतं. त्यामुळे दीपाचं आयुष्य हे संघर्षमय आयुष्य झालेलं आहे. तर पण दीपा मला नेहमी म्हणते, ताई मला आधार फक्त गजानन बाबांचा आहे, त्यांच्याशिवाय मला कोणी नाही, त्यांच्याच याच्या आधारावर मी सगळं सांभाळते आहे माझं घर. तर दीपाला घर खर्चासाठी थोडी ती वरची कामं करते, छोटी मोठी या दोघांना सांभाळून. तर या दिवाळीत म्हणजे दर दिवाळीलाच ती मातीच्या पंत्या घेते, त्या रंगवत्याने डेकोरेट करते आणि विकते. तर ह्या दिवाळीला तिला 20 डझन पंत्यांची ऑर्डर होती. दीपाने रात्र जागून सगळ्या पंत्या रंगवल्या, डेकोरेट केल्या. नरक चतुर्थीच्या दिवशी तिला त्या द्यायच्या होत्या. तर आदल्या दिवशी धनत्रयोदशीला ती या दोघांचं सगळं करून रात्री पॅकिंगला बसली. तिच्याकडे गजानन महाराजांचा मोठा फोटो आहे, फोटोसमोर तिने टिपाय ठेवला, त्याच्यावरती 1 डझन पंत्या ठेवायची, त्याचं पॅकिंग करायची आणि बाजूला ठेवायची. अशा 5 डझन पंत्या पॅकिंग करून झाल्या आणि 6व्या डझनाच्या पंत्या दीपाने काढल्या, अशा मांडल्या, ठेवल्या. आणि पॅकिंग करताना तिच्या लक्षात आलं की एक पंती नीट रंगवलेली नाही आहे. ती म्हणली, असं कसं काय झालं, मी तर सगळ्या पंत्या व्यवस्थित रंगवलेल्या होत्या, हिला काय झालं असं आता. अरे बापरे. तर समोर बाबांच्या फोटोकडे कडून बघून ती म्हणाली, बाबा का असा जीव घेता, एक तर या दोघांचं करून मी कसं करते, आता ही पंती रंगवायची राहिली, काय झालं हिला. तर तेवढ्यात तिला फोर्सफुली कोणतरी शब्द ऐकू आले, ओढ. तर दीपा तिच्याच दुःखात होती. ती म्हणाली, काय आता परत ही पंती रंगवायची म्हणजे मला परत उठावं लागेल, परत ते सगळं करावं, काय बाबा तुम्ही. पुन्हा तिला फोर्सफुली शब्द आले, ओढ. मग दीपा उठली आणि अशी 10-12 पावलं चालली नसेल तेवढ्यात तिच्या डोक्यात जो सिलिंग फॅन होता तो धाडकन कोसळला. दीपा रडत होती. मला म्हणाली, ताई मला महाराजांनी वाचवलं, माझं काही झालं असतं पण माझ्यानंतर या दोघांना कोणी सांभाळलं असतं. पण तो फॅन, ती उठल्यावर ते शब्द आले होते उठे महाराजांच्या, तेव्हा त्यांनी तिला उठवलं आणि तो फॅन पडला. मग मी दीपाला म्हटलं, दीपा अगं तो फॅन पडला, तुझ्या मातीच्या पंत्या कशा काय राहिल्या. तेवढा फॅन पडला त्या पंत्या. तर ती म्हटली, ताई फॅन असा पडला, 2 पात्यांच्या मध्ये बरोबर टिपाय होता, एकही पंथीला माझ्या धक्का लागला नाही. मग दीपा परत आली बघायला फॅन पडल्यावर पंथ्या काय झालो. तर जी पंथी तिला बिन रंगवलं कमी म्हणजे अशी काहीतरी रंगवलेली नाही वाटली होती, ती पंथी व्यवस्थित रंगवलेली होती, व्यवस्थित डेकोरेट केलेली होती. ही महाराजांची योगमाया. तिने महाराजांनी त्यांना ती पंथी तिला दाखवली, त्यामुळे ती उठली. फॅन कोसळला पण दीपा वाचली. महाराजांच्या योगमायेचा हा तिला अनुभव आला. रडत होती खूप माझ्यापाशी. धनत्रयोदशीला रात्री 11:30 वाजता घडलेला हा प्रसंग आहे. जय गजानन, जय श्रीराम. जय जय गजानन, जय श्रीराम. या त्यात महाराजांनी जी विहीर 12 वर्ष कोरडी टणटणीत होती तिला क्षणार्धात पाणी आणलं. पंचमहाभूतावर या सगळ्या संतांची सत्ता असते. पंचमहाभूत यांना वश असतात, त्यामुळे पंचमहाभूतांमध्ये ते त्यांच्या मर्जीनुसार बदल घडवून आणू शकतात. याचा एक अनुभव मला अमरावतीच्या एका भक्तांनी सांगितला. या भक्तांच्या बाबांना आलेला महाराजांचा हा अनुभव. यांचे बाबा प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि प्रत्येक शिक्षकाचं स्वप्न असतं की रिटायरमेंटनंतर आपलं स्वतःचं एक घर असावं. तर एका खेड्यामध्ये यांची शाळा होती. त्या खेड्यामध्येच त्यांनी एक जमीन घेऊन ठेवली होती. रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी बांधकाम सुरू केलं. शाळा 1 मेला बंद झाल्या. त्यानंतर त्यांचं बांधकाम त्यांनी सुरू केलं जरा जोरात. तर काय झालं, प्लेनपर्यंत बांधकाम आलं, कॉलम उभे राहिले आणि आता स्लॅब पडायचा. तर ज्या दिवशी स्लॅब पडायचा त्या दिवशी सगळी तयारी केली. आणि तुम्हाला माहिती असेल आमच्या पिढीतले काही आहेत, पूर्वी सिमेंट असं सहजासहजी मिळायचं नाही, ब्लॅकने घ्यावं लागायचं.
बाजारात सिमेंट आले अशी बातमी आली की आमच्या आईवडिलांनी तेच केलेलं आहे. तर की मग आपलं बांधकाम चालू असेल तर लोक पोती घेऊन ठेवायचे. तसं या बाबांनी पोती सिमेंटची घेऊन ठेवली होती आणि स्लॅब पाडायचा त्या दिवशी पाडायचा. त्या दिवशी सगळी तयारी झाली, मिक्सर आला, सगळे गवंडी आले, कामाला लागले आणि अचानक आभाळच भरून आलं. अरे बापरे, त्याने इतकी धडकी भरली, अरे बापरे आता कधी पाऊस पडेल अशी स्थिती निर्माण झाली. आता जर पाऊस पडला तर मी आणलेले सगळं वाया जाणार, आजचा दिवस फुकट जाणार, खर्च जाणार आणि वाया, आणि शिवाय दिवसही फुकट जाणार. आता कसं स्लॅब पडणार. ते धावत धावत त्यांचं जे घर होतं भाड्याचं त्या तिकडे घरी गेले. घरामध्ये महाराजांच्या फोटोसमोर बसले आणि एवढंच कळवळून महाराजांना म्हणाले, महाराज एवढं काय, आजच्या दिवस पाऊस पडू देऊ नका, इथून तिथून पैसे आणून मी बांधकाम सुरू केले आणि आज जर पाऊस पडला तर माझ्या याचं स्लॅब पडणार नाही, सगळा खर्च वाया जाईल. इथे सगळे गवंडी वगैरे आलेत, मिक्सर आणलेला आहे, सगळा खर्च माझा वाया जाईल. आणि इकडे काय झालं, ते इकडे प्रार्थना करत होते, ढग आले तसे निघून गेले. पुढे जाऊन पाऊस पडला, पण यांच्या घरापाशी पाऊस पडला नाही. त्या परिसरात घराचा स्लॅब व्यवस्थित पार पडला. मलाही असा अनुभव महाराजांनी दिलेला आहे. 1 जानेवारी 2012 या दिवशी माझा अकोल्यामध्ये एकटीचा जाहीर कार्यक्रम झाला. अकोल्यामध्ये आत्ता कोणी होते ते मला म्हटले, अकोल्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या रविवारी कायम हा कार्यक्रम होतो. 12 सालापासून अभ्यास चालू आहे. फक्त कोरोनाचा 1-2 वर्षाचाच फक्त गॅप पडला, चालू आहे तो. यानंच ना तर तिथे शारदा समाज शाळा आहे मराठा नगरमध्ये. तिथे मोठं मैदान आहे त्यांचं. त्या मैदानात पेंडॉल घालून हे लोक कार्यक्रम करतात. तर 1 जानेवारी कार्यक्रम होता. 12 आम्ही ब्रेक घेतला, नाश्ता वगैरे झाला आणि जवळजवळ 1,500-2 हजार लोक या कार्यक्रमाला असतात. तर 13वा अध्याय सुरू झाला आणि अचानक आभाळच भरून आलं. आणि हे जे ठिकाण आहे ते अकोला स्टँड आणि स्टेशन याच्या बरोबर मध्ये ही जागा आहे. तर भरून आलं म्हटलं तर संयोजकांना इतकी भीती वाटायला लागली, कारण बरोबर 13वा अध्याय सुरू झाला होता. जामसिंगाचा भंडारा पावसानेच हे केला होता ना, सगळा खराब केला होता, सगळं अन्न वाया गेलं होतं. त्यांना इतकी भीती वाटायला लागली. त्यांनी ते आचार्य तिकडे स्वयंपाक करत होते, ते अर्धवट शिजलेली सगळी पातेली आणून मंडपात ठेवली की आता 1 जानेवारी हा काही पावसाचा दिवस नव्हता, पण तरी खूप भरून आलं. पण महाराजांची कृपा, ढग आले तसे पुढे निघून गेले. स्टँडला भरपूर पाऊस पडला, स्टेशनला भरपूर पाऊस पडला, पण एवढ्या जागेत पाऊस अजिबात पडला नाही. ही महाराजांची कृपा आणि महाराजांची लीला. पंचमहाभूतांना ते कसे स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागू शकतात याचे उदाहरण. जय जय गजानन, जय श्रीराम. मला थोडं महाराजांना श्रीरामाचं नाव घ्यायला आवडायचं. याचं कारण असं वाटतं, महाराज हे शिवाचा अवतार आहे. मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे की शिवाचा अवतार असल्याने संस्थाने आता शिवाशी संबंधित सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीत करत आहेत. महाराजांना पूर्वी कधी उभं नाम असायचं, कधी हे उगवता सूर्य असायचा, कधी चंद्रकोर असायची, पण आता संस्थान कायम महाराजांच्या भारी आडवा त्रिपुंड आणि बुक्याचा काळा ठिपका असंच तिलक रेखाटतं. आणि फक्त 2 एकादशींचा अपवाद, त्या 2 एकादशीला पांडुरंगाच्या भाळी जी कस्तुरी असते तीच महाराजांच्याही भाळी असते. मला वाटतं त्यामुळे शिवाने जेव्हा समुद्र मंथन झालं, हलाल निघालं, तेव्हा शिवप्रभूने ते प्राशन केलं. आपण नंतर त्यांच्या कंठाचा दाह खूप व्हायला लागला. तो दाह कशानेच शमेना. तेव्हा मग शिवप्रभूंनी श्रीरामाचा जप सुरू केला आणि त्यांच्या कंठाचा दाह ताबडतोब थांबला. त्यामुळे शिवप्रभूंना श्रीरामाचं नाव घ्यायला खूप आवडतं. हरिपाठातसुद्धा ज्ञानेश्वरांनी याचे हे सांगितलेलं आहे. त्यांचा एक अभंग आहे, त्या अभंगातही त्यांनी म्हटलेलं आहे की शिवाला रामनाम हे खूप आवडतं, असा त्यात उल्लेख आलेला आहे. त्यामुळे महाराज शिवाचा अवतार आहेत, पण कदाचित त्यांनाही श्रीरामाचं नाव घेतलेलं खूप आवडत असावं, म्हणून आपण जय गजानन, जय श्रीराम. या अध्यायात महाराजांनी खंडू पाटलांना खूप भिकाजी नावाचा मुलगा दिला, असेही अनुभव भक्त खूप सांगतात. गेल्या वर्षी 26 एप्रिलला माझा डॅलसला कार्यक्रम झाला. तर या कार्यक्रमात तिथे साईबाबांचं मंदिर आहे, त्याच्यातच आपल्या भक्तांनी त्या मंदिरात महाराजांच्या मतीची प्राणप्रतिष्ठा 17 साली केलेली आहे. तर त्या मंदिरातच कार्यक्रम होतो. तर ह्या कार्यक्रमाला तिथे सेटल झालेले डॉक्टर ताई आलेल्या होत्या. पूर्ण पारायण त्यांनी केलं. पारायणानंतर त्या मला येऊन भेटल्या आणि त्यांनी त्यांचा विलक्षण अनुभव सांगितला. तर त्या सांगत होत्या
लग्नानंतर काही वर्ष त्या मुंबईत KM हॉस्पिटलला प्रॅक्टिस करत होत्या. जेव्हा पहिल्यांदा त्यांना दिवस राहिले तेव्हा 6 महिन्यापर्यंत बाळ आणि त्या दोघांची तब्येत चांगली होती. पण 7वा महिना लागला आणि अचानक गर्भाशयातलं पाणी कमी व्हायला लागलं. आता त्या स्वतः डॉक्टर, त्यांनी लगेच KMमधल्या गायनॅकला दाखवलं. त्या गायनॅक त्यांनाही कळेना पाणी कमी कसं काय व्हायला लागलं. अंगावरही जात नव्हतं, पण गर्भाशयातलं पाणी कमीच व्हायला लागलं होतं. शेवटी पाणी कमी होतं फक्त 10% राहिलं. तशा त्या गायनॅक म्हणाल्या, नाही तुम्ही उद्या ॲडमिट व्हा, आपण सिझर करू. आणि कारण तुमचं आणि बाळा दोघांचे जीवाला धोका आहे. 10% फक्त पाणी, आता वाढ पाण्यात अर्थ नाही. आपण उद्या सिझर करू, बाळ इन्क्युबेटरमध्ये ठेवू, त्याची काय वाढ झाली असेल ते बघू असं म्हणून त्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी ॲडमिट व्हायला सांगितलं. या डॉक्टर ताई यावर्षी डॅलसला पारायणाला आलेल्या होत्या. त्यांचं नाव डॉक्टर अश्विनी आहे. तर त्या मला यावर्षी भेटल्या. तर या डॉक्टर ताईंच्या आई, मुलीची अशी स्थिती झाली, मुलीकडे येऊन राहिलेल्या होत्या आणि त्या माऊलीची इच्छा नव्हती की मुलीचं असं 7वा लागल्या सिझर व्हावं, कारण बाळाची वाढ कितपत झाली कोणास ठाऊक. आता औषधोपचाराने या लोकांनी बाळ वाचवलं आणि ते जर अपुऱ्या वाढीचं असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक चाइल्डला आयुष्यभर सांभाळावं लागेल. पण तेव्हा अशी 7व्या महिन्यात लगेच डिलिव्हरी म्हणजे हे व्हायला नको सिझर असं ती माऊलीला खूप मनापासून कळकळ होती. गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त. तर ह्या डॉक्टर ताईंच्या आईने आदल्या रात्री जागून या ग्रंथाची 2 पारायणं केली. ते झोपली नाही माऊली. दुसऱ्या दिवशी या ताई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्या. त्यांना ऑपरेशन टेबलवर घेतलं आणि त्या गायनॅक म्हणाल्या, आपण आता सिझर करतो आहे पण पुन्हा एकदा चेक करू. त्यांनी चेक केलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या म्हटल्या, पाणी वाढले, काल 10% पाणी होतं ते आज 21% पाणी झाले. तेव्हा नको, सिझर नको करायला, पाणी वाढायला लागले, आपण वाट पाहू. त्या डॉक्टर ताई मला सांगत होत्या. पुढे पाणी हळूहळू वाढत गेलं. बाळानं बरोबर 9 महिने 9 दिवस घेतले आणि त्यांचा मुलगा जन्माला आला, जो त्यांचा मुलगा आता 25 वर्षांचा आहे. त्या डॉक्टर ताई मला म्हणाल्या, आजही KM हॉस्पिटलचे डॉक्टर्स माझी केस मेडिकल मिरॅकल म्हणून ओळखतात. पाणी कमी झालं इथपर्यंत ठीक आहे, पण पाणी वाढत कसं काय गेलं हे त्यांना आजही मिरॅकल वाटतं. हे मिरॅकल घडवून आणलं ते गजानन बाबांनी आणलं. पण ही घटना सद्गुरू आयुष्यात असतील तर काय प्रभाव पडतो आणि नसतील तर काय होतं याचं मला आत्ता एक उदाहरण ऐकायला मिळालं. इंडियाना पोलीसला जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा त्या कार्यक्रमाला एक ताई येऊन बसलेल्या होत्या आणि त्या काळजीत होत्या, दिसत होत्या त्यांचं लक्ष लागत नाही इकडे तिकडे. मग मी त्यांना जाऊन मधल्या ब्रेकच्या वेळी विचारलं, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तर त्या म्हणाल्या, मी भारतातून आलेली आहे, 1 महिना झाला, माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर मला अचानक इकडे मी आले लगेच. याचं कारण तिचं पाणी सेम केस 7व्या महिन्यात तिचं पाणी कमी व्हायला लागलं म्हणून इथल्या डॉक्टरांनी तिचं सिझर केलं आणि बाळ अपुऱ्या वाढीचं आहे. 1 महिना झाला बाळ इन्क्युबेटरमध्ये आहे आणि अजूनही ते आमच्या ताब्यात आलेलं नाही आहे. बाळ तिथं आहे, आम्ही घरी आहोत. सद्गुरूंची कृपा असेल तर काय होतं याचा डॉक्टर अश्विनी यांचा अनुभव आणि नसेल तर काय घडतं हा दुसरा अनुभव. म्हणून सद्गुरू आपल्या आयुष्यात खूप आवश्यक आहे. कारण देवाकडे आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही. आपल्याला देवापाशी डॉक्टर नेतात, देवापाशी घेऊन जातात, ते आपले सद्गुरू घेऊन जातात. म्हणून आयुष्यात सद्गुरूंचा महिमा अपरंपार आहे. जय गजानन, जय श्रीराम. आपण जय गजानन, जय श्रीराम. आपल्याला महाराजांनी समाधी घेण्याच्या अगोदर आश्वस्त केलेलं आहे की मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागे विसरू नका, मी आहे इथेच. याचा अनुभव महाराज देत आहेत. महाराजांच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर काय किंवा बाहेरच्या आवारात महाराजांनी वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या वेशात आजपर्यंत दर्शन दिलेले आणि आजही देत आहेत. पण हे शेगावचं झालं. तुमच्या अमेरिकेतच 2024 साली घडलेला हा प्रसंग आहे. अमेरिकेला कीर्तने आहे, सॅन कॅलिफोर्नियात कीर्तने काकू राहतात. काकूंच्या मैत्रीण शोभाताईंना नायक त्या इथे आज आलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे काकूंची महाराजांच्यावर किती भक्ती, किती निष्ठा. काकांचं कॉलर बोनचं ऑपरेशन 18 जून 2005 या दिवशी पुण्यातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये गजानन बाबांनी केलेले विदाऊट ॲनेस्थेशिया 10 मिनिटात. तोही प्रसंग खूप वेगळा आहे. तर ठीक आहे, एवढं लक्षात घ्या, काकूंना महाराजांनी खूप सांभाळलेले.
दुर्गा आणि काका गेल्याच मेमध्ये शांत झाले, पण काकूंना म्हणून मी आत्ता भेटायला काकूंना गेले होते तिथे त्यांच्या घरी, त्या आता ओल्ड एज होममध्ये असतात. तर काकूने मला एक विलक्षण प्रसंग सांगितला. काकांना कॅन्सर झालेला होता, त्यामुळे किमो पुण्यात होते ते, पण आता दोन्ही मुली त्यांच्या इथे कॅलिफोर्नियात आहेत, पण दोघे आता इकडेच आलेले होते. तर त्या किमो घेऊन त्यांच्या हार्टचा वॉल हा खराब झाला होता आणि इथल्या डॉक्टरने सांगितलं की तो रिप्लेस करावा लागेल आणि सर्जरी करावी लागेल. तर म्हणून काका काकू त्यांना गजानन बाबांचाच आधार, त्यामुळे कॅलिफोर्नियातल्या बे एरियातल्या मंदिरात काका काकू गेलेले होते. आणि काकू म्हणाल्या बाबांना, बाबा आता मोठी सर्जरी आहे यांची, पुन्हा एकदा हार्टची सर्जरी, तुम्ही आत्तापर्यंत सांभाळत तसंच सांभाळा, पण मला आत्ता इथे तुमचं अंगारा मिळाला शेगावचा तर खूप चांगलं होईल. पण त्या दिवशी मंदिरात कोणीच नव्हतं. काका काकू दोघेही मागे वळले तर मागे वृषाली उभी होती. वृषाली म्हणजे तुम्ही जशी सेवा करता तशीच तिचे सेवा करणारी एक भक्त आहे. तर काकूंना वृषालीला पण खूप आनंद झाला. तेवढ्या वृषाली तू आलीस, अगं किती मला बरं वाटलं, मला शेगावचा अंगारा हवा होता गं, यांची उद्या सर्जरी आहे, परवा सर्जरी आहे, तर तू भारतातून जाऊन आलीस ना, तुझ्याकडे शेगावचा अंगारा नक्की असेल. तर वृषालीने पर्समध्ये काढून शेगावला ती ब्राऊन पुडी देतात ना आपल्याला, ब्राऊन पेपरच्या पुडीत अंगारात, तशी ती पुडी काकूंना दिली. काकूंना खूप आनंद झाला. काकू गेल्या मग त्यांनी तो छातीला सगळा काकांच्या अंगारा चोळला आणि महाराजांची कृपा पहा कशी, तो वॉल रिप्लेस करावा लागला नाही. तोच वॉल रिपेअर करून डॉक्टरांनी सर्जरी केली आणि सर्जरी करून तो वॉल रिपेअर केला असं म्हणायला हवं. आणि मग काकूनी 4 दिवसांनी ऋषालीला फोन केला. ऋषाली, अगं तू त्या दिवशी मंदिरात आलीस, किती मला छान वाटलं, तू मला शेगावचा अंगारा दिलास, अगं यांची सर्जरी खूप चांगली पार पडली, वॉल ना रिपेअर नाही करावं लागलं, रिपेअर करूनच काम झालं. तर ऋषाली म्हटली, मी कधी आले मंदिरात? तर काकू म्हटलं, अगं तू नाही का ते मी तुझ्याकडे अंगारा मागितलं आणि तू मला काढून दिलं पर्समधून. वृषाली म्हटली, काकू मी भारतातून आली आहे, पण गेले 10 दिवस मी मंदिरात गेलेलीच नाही आहे. म्हणजे तिच्या रूपात येऊन महाराजांनी बरोबर तो शेगावचा अंगारा काकूंना दिला. हा काकूने मला आत्ता प्रसंग सांगितला, 2024 साली घडलेला हा प्रसंग आहे. महाराज आजही कसे वेगळ्या रूपात येतात. आणि आत्ता मला प्रफुल्ल दादाने हे सांगितला प्रसंग, त्यांनाही भारतामध्ये सांगू ना दादा, हार्टला 3 ब्लॉकेजेस आहेत पण सांगितलं अँजिओप्लास्टी करायची होती, ते मग इकडे आले आणि त्यांनी महाराजांना बोलले की महाराज असं आहे, सांभाळा, हे सगळं व्यवस्थित होते. तर जवळ माधवी उभी होती. माधवीला तिच्या न कळत तथास्तु असं म्हटलेलं आहे, असं मला प्रफुल्ल दादांनी सांगितलं. आणि त्यांना ब्लॉकेजेस, त्यांनी इकडे येऊन तपासलं, ब्लॉकेजेस वगैरे काही नव्हते, काही अँजिओप्लास्टी वगैरे सगळं दूर राहिलं. महाराजांनी सांभाळा म्हटल्यावर महाराजांनी तथास्तु माधवीच्या रूपात त्यांना आशीर्वाद दिलेले आहे. असे प्रसंग घडतात. मला वाटतं आत्ताच कधी 5-6 महिने महाराज असे वेगवेगळ्या रूपात येतात आजही आणि सांभाळतात. जय गजानन, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. या अध्यायात महाराजांनी द्वारघोड्याला शांत केलं. आता येणाऱ्या 10व्या अध्यायात महाराज श्री शुक्रालाची द्वारगाय सुद्धा वटणीवर आणतात. पशुपक्ष्यांवरही महाराजांची खूप म्हणजे प्रीती होती, प्रेम होतं. पशुपक्ष्यांनाही महाराजांनी खूप सांभाळलेलं आहे. या 2 अध्यायात आपण बघितलं, पण आजही असे प्रसंग घडतात. गेल्या वर्षीच्या दौऱ्यात इथे अमेरिकेच्याच मला एक भक्त भेटली. तिने सांगितलेला तिच्याकडचा अनुभव आहे. तर त्यांनी एक मांजरी, ती दोघं नवरा बायको, त्यांनी मांजरी पाळली होती आणि मांजरीचं आयुष्य 14 वर्षांचं, 13-14 वर्षांचं असतं. तिला आपला अंतकाळ जवळ आलेला कळतो या प्राण्यांना. तर तसं झालेलं होतं. ती मांजरी म्हातारी झालेली होती आणि त्यांना माहीत होतं की आता हे फार दिवस जगणार नाही. तर त्यांनी इथे हॉस्पिटलमध्ये तिचं डेथ इंजेक्शन द्यायचं, ते पण अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती अपॉइंटमेंट होती, पण आदल्या रात्री ती मांजरी इतकी सैरभैर झाली आणि इतकी अस्वस्थ झाली की ती सतत तिनंच मला हे सांगितलं, कारण आम्हाला काही मांजरी वगैरे यांचा काही अनुभव नाही आहे, पण तिने मला सांगितलं की ती अशा वेळेला ही
प्राणी अंधारात जायचा प्रयत्न करतात, तशी मांजरी ते सोफ्याच्या मागे, भिंत आणि सोफा यांच्या मागे जायचा सारखा प्रयत्न करत होती आणि तिची ती तगमग या दोघांना बघवत नव्हती. रात्रीचे 2-2:30 वाजत आलेले होते. त्यांना काय कळेना काय करावं. आपला जीव लहान मुलासारखा सांभाळलेलं, तिची तगमग, तिची अस्वस्थता त्या दोघांना बघवत नव्हती. शेवटी त्यांनी काय केलं, गणगण गणाभोवतेचा मंत्र जप सुरू केला आणि ती जिनं मला सांगितलं ती म्हणाली, मावशी काय त्या मंत्राचा प्रभाव, ती मांजरी जी अशी अस्वस्थ झालेली होती ती एकदम शांत झाली आणि ती या दोघांच्या मांडीवर येऊन विसावली आणि तिथेच तिने सकाळी प्राण सोडला. तिला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये नेण्याचे कारण पडलं नाही. महाराजांचा प्रभाव प्राण्यांच्यावर सुद्धा किती असतो पहा. भारतातल्या एका मुलीने मला सांगितलेली एक गोष्ट आहे. तिच्या आईने एक मांजरी पाळलेली होती. त्या मांजरीनं 3 पिलांना जन्म दिला. 2 पिलं त्याने दुसऱ्याने दिली आणि 1 पिलू यांच्याकडे होतं. एक दिवस ती मांजरी कुठेतरी गेली आणि ती काय माहिती तिला काय झालं, ती येऊन अशी कोपऱ्यात अशीच बसून राहिली. तर ते पिल्लू बिचारं, ती आई आली पण त्याच्याकडे झेप घ्यायला लागलं, पण ती मांजरी त्याला जवळ पण येऊ देईना, ती अशी फिसकारायला लागली त्याला, जवळ येऊ देईना म्हटल्यावर ते पिल्लू पण ओरडायला लागलं. या आईला काय करावं कळेना. आई एकटी घरी, रात्रीचे 10 वाजलेले, काय करावं त्या आईला कळेना. तिला लक्षात आलं मांजरीला काहीतरी झालंय, पण काय झालंय त्यांच्या लक्षात येणं. तर आता काय करायचं. शेवटी त्या आईने काय केली, वाटी घेतली, वाटीत पाणी घेतलं आणि महाराजांच्या चरणतीर्थाचे 2 चमचे त्या पाण्यात टाकले आणि ती दिली वाटी त्या मांजरीपुढे ठेवून. ती मांजरी ते पाणी गटा प्यायली आणि घटा प्यायली आणि थोड्याच वेळात तिला उलटी झाली. ती काहीतरी बाहेर खाऊन आलेली होती, त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. ती सगळी ती उलटी झाली, ते बाहेर पडलं आणि ती मांजरी रिलॅक्स झाली. मग तिने त्या मांजरीला पिल्लाला स्वतःहूनच जवळ केलं. म्हणजे महाराजांच्या चरणतीर्थाचा प्रभाव सुद्धा प्राण्यांच्यावर कसा असतो पहा. जय गजानन, जय श्रीराम. आपण महाराजांचे आज महाराज भक्तांना देतात ते अनुभव पाहतो, पण महाराज देहरूपात असताना सुद्धा त्यांचे काही काय खूप चमत्कार झालेले आहेत. त्यातला एक तुम्हाला सांगते. या आता 11व्या अध्यायात आपल्याला भास्कर पाटील भेटणार आहेत. भास्कर पाटील यांचं भास्कर जायले आडनाव होतं, भास्कर जायले पाटील असं त्यांना म्हणायचे. यांचे जे धाकटे भाऊ होते खंडूजी, या खंडूजींच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग आहे. तर खंडूजींना वाताचा विकार खूप होता, त्यामुळे त्यांच्या पायातली ताकद सगळी गेलेली होती. खंडूजी चालायचं तर दूरच राहिलं, नुसते उभे सुद्धा राहू शकायचे नाही. पण खंडूजींची एक विशेषता होती, ते मृदंग खूप सुंदर वाजवायचे. त्यामुळे लोक त्यांना उचलून जिथे कीर्तन वगैरे चालू असेल तिथे नेऊन बसवायचे, त्यांच्यासमोर मृदंग ठेवायचे आणि खंडूजी मृदंगाची साथ त्या कीर्तनाला करायचे. अकोली जहांगीरच्या मठामध्ये कीर्तन प्रवचन अधूनमधून होतच असत. आपल्या गजानन महाराजांना संगीताची, रागदारीची जाण होती आणि गायनाची आवड होती. माझ्याने कित्येक रात्री खामगावला काय किंवा शेगावच्या स्टेशनवर सुद्धा देहात असताना काही जाणकार मंडळींच्या बरोबर रात्रभर भजनं गाऊन त्यांनी रात्री जागवलेले आहेत. तर अकोली जहांगीरच्या मठात महाराज त्यांचं येणं जाणं अधूनमधून असायचं. एका दिवशी महाराज आले ज्या मठात, तेव्हा तिथे कीर्तन चालू होतं आणि खंडूजी बसून मृदंग वाजवत होते. महाराज खंडूजींच्या जवळ गेले आणि म्हणाले, खंडू उठ. तसे खंडूजी म्हणाले, महाराज मी कसं उठणार, तुम्हाला माहिती आहे मला चालायला उभा राहायला सुद्धा येत नाही, मी नाही उठू शकत. मी तुला उठ म्हणतोय असं म्हणून महाराजांनी खंडूजींच्या दोन्ही काखेत धरलं, त्यांना असं उभं केलं. त्या रात्री खंडूजींनी संपूर्ण उभं राहून मृदंग वाजवलेला आहे आणि नुसतेच उभे राहिले नाही तर खंडूजी नंतर चालायला लागले. ते पुढे मृत्यू होईपर्यंत अखेरपर्यंत चालत राहिले. निसर्गाच्या बाहेर वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे करी कृपादेव संतांची, याचा अनुभव महाराजांनी दिलेला आहे. जय गजानन, जय श्रीराम. या अध्यायात भास्कर पाटलांना पिसाळलेलं कुत्रं चावलं आणि महाराजांनी अजिबात ते विष त्यांच्या अंगात भिनू दिलं नाही. 2 महिने त्यांचं पूर्ण रक्षण केलं.
2025 सालच्या ऑक्टोबरमध्ये अहमदाबाद इथे एक घटना घडली. जी घटना सगळ्या वृत्तमानपत्रात मराठी इंग्लिश तेव्हा आलेली होती. ही घटना अशी होती, अहमदाबादला वनराज मांद्रिया नावाचे पोलीस इन्स्पेक्टर राहत होते. त्यांनी घरी जर्मन शेफर्ड कुत्रा पाळलेला होता. या कुत्र्याचा खेळता खेळता कुत्र्याशी त्या कुत्र्याच्या नखाचा ओरखडा त्यांच्या हातावर उमटला. त्यांनी इतकं गांभीर्याने घेतलं नाही, कारण कुत्रा पाळलेला होता, त्याचं लसीकरण वगैरे सगळं व्यवस्थित होत होतं. पण महिन्याच्या आतच त्यांना रेबीज झाला आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. रेबीज हा रोग असा आहे की जो एकदा झाला की त्याच्यापासून सुटका नाही, मृत्यू हेच त्याचं अंतिम फल. तर आणि हा विषाणू आपल्या मेंदूवर परिणाम करतो आणि माणूस पिसाळ्यागत होतो, त्याचा मेंदूवर ताबा राहत नाही. वनराज मांद्रेंना 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं होतं. 5व्या दिवशी तर त्यांना कॉटला बांधून ठेवलेलं होतं. हे अशा पिसाळू नये म्हणजे पिसाळलेलं त्यांचं बाहेर काही कोणाला त्रास होऊ नये म्हणून 5व्या दिवशी त्यांचा त्यातच दुःखद अंत झाला. मी ही बातमी वाचली पेपरमध्ये आणि मला 11वा अध्याय आठवला. भास्कर पाटील आठवले आणि महाराजांच्या भक्तीने डोळ्यात पाणी आलं. काय महाराजांची शक्ती, काय प्रभाव. वनराज मांद्रे यांना तर घरचा कुत्रा नुसता ओरखडा उमटला होता, पण भास्कर पाटील यांना पिसाळलेलं कुत्रं चावलेलं होतं. काय त्याने लचका तोडला असेल, पण महाराजांनी त्यांना 2 महिने पूर्णपणे त्यांचं रक्षण केलं. नुसतंच वाचवलं नाही तर त्यांना आडगावला त्र्यंबकेश्वरला महाराज घेऊन गेले. काय महाराजांची शक्ती, ताकद, काय या शक्तीचा चैतन्य आहे. त्या खाली लिहिलेली होती, अशी ती मुद्दाम बातमी सगळ्या दिलेली होती सगळ्या पेपरवाल्यांनी. त्यांनी पुढे नोट लिहिलेली होती, तुमच्या घरी जर पाळलेला कुत्रा असेल, त्याचं काही तुम्हाला नुसतं नख जरी लागलं तरी गांभीर्यानं घ्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. बरेच जण मला आता सिॲटलला रोहन वगैरे आणि बरेच तुमच्यासारखे बघतायत, ते म्हणले मावशी आम्ही याच्यामध्ये कोवी आली. महाराज भास्कर पाटलांना काय म्हणतात, वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग. ते म्हणाले आम्ही मावशी असंच वाचायचो, वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी. वेडं कुत्रं म्हणजे पिसाळलेलं कुत्रं. त्यामुळे भास्कर पाटलांना ते वेडं म्हणजे पिसाळलेलं कुत्रं चावलं होतं म्हणून तिथे जाऊया. पण मी तसं नाही, म्हणजे महाराजांच्याच कृपेने ते तसं नाही आहे. वेड्या कुत्र्याच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी. वेड्या त्यांनी भास्कर पाटलांना उद्देशून म्हटलेले. माझ्यानी खूप जणांना वेड्या असं संबोधलेलं आहे, पुढेही आहे. यापूर्वी 10व्या अध्यायातही गेलेले नंतर पितांबराच्या बाबतीतही येणार आहे. कारण तुमच्या वनराज मांद्रे यांच्या उदाहरणावरून लक्षात आलेलं असेल, कुत्रं पिसाळलेलं असो किंवा चांगलं असो, त्याचं विष ते विषच असतं. त्याच्यावर आपल्याला म्हणजे उपाययोजना करावीच लागते. त्यामुळे तिथे ते असं स्वल्पविराम हवं आहे, वेड्या कुत्र्याच्या विषावरही तेथे औषधी आहे खरी. आवाज का खाली गेला? जय गजानन, जय श्रीराम. मस्त खिचडी आहे, पराठा आहे, फळ आहे पोटात, बोलली पाहिजे सगळे. हे अध्याय ते कोवी गेलेले. हे जो चरित्र वाचे बघा, त्याचे टैल गंडांतर हे अक्षरशः खरं आहे. मला आत्ताही काही जणांनी अनुभव सांगितले त्यांचे. खरंच आहे, या ग्रंथातच इतकं सामर्थ्य आहे. कुठल्याही सद्गुरूंचे ग्रंथ जे असतात त्यातले शब्द हे साधे शब्द नसतात राहिलेले. त्या प्रत्येक शब्दात या सद्गुरूंची परम चैतन्य ऊर्जा सामावलेली असते. तुम्ही जसजसं वाचत जाता तसं तुमच्या भक्तिभावानुसार ही ऊर्जा तुमच्या भोवती जमा होत राहते. सद्गुरू कृपेचे कवच आपल्या भोवती तयार होतं. संकट येणार ते आपलं प्रारब्ध आहे, पण 2 गोष्टी घडतात. एक तर संकटाची तीव्रता कमी होते. अंगावर झाड पडलं असेल तिथे फक्त फांदी पडते. जर तीव्रता कमी नाही झाली तरी त्या संकटाला सामोरं जाण्याचे एक मानसिक बळ आपल्यात तयार होतं आणि म्हणून पाळण्याचं खूप महत्त्व आहे. आपण जे वाचतो त्याची पुण्याई आपल्या मुलाबाळांच्या पाठीशी उभी राहते. महाराज त्यांनाही सांभाळतात, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. आणि म्हणून पारायण कधी सोडू नका. घरी पारायण चालू असेल तर घरच्यांच्यावर बाहेरच्या जगात आलेली जीवावरची संकटं टळलेली आहेत. मागे मी एक अनुभव सांगितला होता, आता हा वेगळा अनुभव आहे. मला एका पारायणात एक भक्त मुलगी भेटली, तिने सांगितलेला अनुभव आहे. तर ती
लहान असताना म्हणजे ती जवळजवळ 6-7 वर्षांची असताना तिच्याच घरी घडलेला हा प्रसंग आहे. तर ही मूर्तिजा पुजावच्या एका खेड्यात आपल्या आईबाबाबरोबर राहत होती. हिचे बाबा जे होते ते शिक्षण खात्यात गटाधिकारी म्हणून काम करत होते. त्यांच्या हाताखाली आसपासच्या गावातल्या 6-7 शाळा होत्या. 1984 साली घडलेली घटना आहे. तर 1 मेला सगळ्या शाळा बंद झाल्या आणि तिच्या बाबांना निरोप आला की तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणाधिकारी येणार आहेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या शाळांचा रिपोर्ट घेऊन त्यांना दाखवायला या. ज्या दिवशी जायचं त्या दिवशी बरोबर अक्षय तृतीया होती. तर हिच्या खेड्यापासून तालुक्याचं ठिकाण हिचे बाबा सायकलवरून जायचे तरी त्यांना 1.5 तास लागायचा पोचायला आणि सगळा रस्ता कच्चा होता, खूप झाडी होती, मध्ये एक मोठं तळं पण लागायचं. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच मग हिचे बाबा सकाळी 8 वाजताच निघाले सायकलवरून. सगळी त्यांची कामं करून ते साधारण 1:30च्या दरम्यान घरी परत आले. त्यांनी आपली सायकल लावली स्टँडला, चपला अशा भिरकावल्या, ते तरा हाताने. तर हिच्या आईने अक्षय तृतीया म्हणून संपूर्ण या विजय ग्रंथाचं पारायण केलं होतं आणि चौरंगावर असा फोटो ठेवला होता महाराजांचा आणि आता ती आज स्वयंपाक करत होती पारायण पूर्ण करून. तर हिचे बाबा आले, त्यांनी फोटो घेतला, दानकर कॉटवर बसले आणि त्या फोटोकडे बघत म्हणजे गजानन महाराजांना म्हणायला लागले, मी चालला जात होतो, तुम्हाला काढलंच घरी असं ओरडा लागल्यावर तिच्या आईला कळलं की आलेले घरी. ती बाहेर आली आणि मग तिने त्यांच्या हातातनं तो फोटो घेतला, कॉटवर ठेवला आणि म्हणाली, अहो असं काय करताय, थोडं पाणी प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तर ज्या मुलीने मला सांगितलं तिनेच पाणी पेल्यात आणून दिलं बाबांना. तर त्याने तो पेला असा भिरकावला, पुन्हा तो फोटो हातात घेतला, पुन्हा त्या फोटोकडे बघत म्हणायला लागले, मी चालला जात होतो ना, का आणलंस तुम्हाला घरी परत. तिच्या आईने शेवटी तो फोटो घेतला आणि खाली चौरंगावर ठेवून दिला आणि म्हणाले, अहो असं काय करता, उन्हातानंतर तुम्ही अरे तुम्हाला असं होत असेल, हे पहा अक्षय तृतीया मी पुरणपोळ्या केल्यात, तुम्ही खाऊन घ्या आणि झोपून राहा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्याबरोबर तिचे बाबा ताडकन उठले आणि त्यांनी पायजमाच्या शर्टच्या खिशातून कडुनिंबाचा पाला भरून आणला होता. तो पाला ते इकडे तिकडे फेकायला लागले, हे घे तुझी पुरणपोळी, हे घे तुझा भात, हे घे तुझी आमटी, असं काहीतरी वेड्यासारखं करायला लागलं. तिची आई घाबरली, तिला वाटलं हे काहीतरी वेगळंच आहे. आणि जी मुलगी जिने मला सांगितली ती म्हणाली, मी दाराडून अशी घाबरून बघत होते. तिची आई म्हणाली, जा पटकन शेजारच्या आजीना घेऊन ये. ती मुलगी त्या आजीना घेऊन आली. आजीने पण यांचा एकंदर तो अवतार बघितला आणि मग म्हणाल्या, नाही हे बरोबर दिसत नाही, बहुतेक बाहेरचं वाटतंय, तुझ्याकडे शेगावचा अंगार आहे का. तशी तिची आई म्हणत, नाही शेगावचा अंगारा नाही आहे, पण मी आता पारायण केलं, तो अंगारा आहे सगळा, असू दे. तिची त्या आजी म्हणाल्या. मग त्या मुलीनेच त्यांना वाटी आणून दिली. त्या आजीने त्या वाटी तो सगळा अंगारा भरला. तिचे वडील जे थोडे नाचत होते त्यांच्या अंगावर संपूर्ण ती वाटी पालथी केली त्या अंगारीची. तेवढे ते थोडा हेलपाटले आणि मग जमिनीवर निश्चित पडले. मग त्या आजीने आणि आईने मिळून तोंडावर पाणी शिंपडलं आणि त्यांना शुद्धीवर आणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली, ज्या रस्त्यानं ते जायचे त्या रस्त्याला मी म्हटलं होतं तुम्हाला एक तळं लागायचं, त्या तळ्यात एका माणसाचं प्रेत बरोबर 12-12:15 दरम्यान पडलं असेल. तो काय झालं असेल तिथे घडला. पण दुसऱ्या दिवशी बातमी लोकांना कळली की एका माणसाचं प्रेत त्या तळ्यात फुगून आलेले. तुमच्या लक्षात आलं असेल, खरं ती दुष्टशक्ती कोण होती, तिने हिच्या बाबांनाच धरलं होतं. ते काय म्हणत होते, मी चालला जात होतो, तुम्हाला काढलंच परत, असं गजानन बाबांना ओरडून म्हणत होते. घरी पारायण चालू होतं म्हणून गजानन महाराजांनी तिच्या बाबांना सुखरूप घरी आणलं. त्यांच्या जागी दुसऱ्या माणसाचा बळी त्या शक्तीने घेतला. म्हणून पारायण चालू असेल तर कसे बाहेर घरच्यांच्यावर प्रसंग येतात पण मला सांभाळतात. आत्ता मार्चमध्ये शिकागोलाच घडलेला हा प्रसंग आहे. मी ज्याच्या घरी राहते तो दीपक, त्याच्या मुलाच्या बाबतीत घडला. 18 वर्षाचा मुलगा. त्या गाडी आता या मुलांना हाऊस असते ना तुमच्याकडे नवीन गाडी आलं. तो रात्रीच्या वेळीनं साधारण 9च्या दरम्यान घरी येत होता. बर्फ सगळं पडलेलं होतं त्या आणि एकटाच ड्राईव्ह करत होता. बर्फावर गाडी घसरली, जी खाली गेली ती खाली असलेल्या झाडाला जोरात ठोकलं तिने त्या गाडीने. गाडी पूर्ण म्हणजे तिची अशी स्थिती आहे ती टोटल करून यावं लागलं. पण ह्या मुलाला काही झालं नाही. तो सुखरूप गाडीतून अगदी सहजगत्या बाहेर आला. घरी पारायण करत होती त्याची आई आणि म्हणून हा प्रसंग त्याला माझ्याने पूर्ण
वाचवलेले आहे. आपल्या सविता त्यांनी मला एकदा प्रसंग सांगितला होता, गाडी चालवत असताना त्या पोथी वाचतात नेहमी. त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होता वाचलेला आहे. तुम्ही सांगितलं होतं ना, अगदी पहिल्यांदा आपण भेटलो होतो तेव्हा. म्हणून असे प्रसंग येतात. पण पारण्याचं खूप महत्त्व आहे, कारण ती पूर्ण शक्ती आपल्या भोवती एक कवच तयार करते सद्गुरु कृपेचं. चला, आपण महाराजांना खूप गृहीत धरतो ना. मला महाराजांनी एकदा चांगला दणका दिलेला आहे. महाराज देहामध्ये असताना त्यांना चहा खूप आवडायचा आणि त्यांच्या एका भक्ताने त्यांना चांदीचा गडू दिला होता. त्या गडूतून महाराज खूप आनंदाने चहा प्यायचे बरं का. तर मी पण महाराजांसाठी एक चांदीचा गडू घेतला आहे घरी. पहिला चहा जेव्हा होतो तेव्हा मी तो गडू भरून महाराजांना देते. मग मी उरलेला चहा माझ्या कपात ओतून घेते. मग आम्ही दोघं सोफ्यावर बसून मस्त चहा पित असतो आमच्या घरी. तर 2015 डिसेंबर महिन्यात मला डोंबिवलीला कार्यक्रम आला आणि त्यांना सकाळी 6:30ला कार्यक्रम पारायण सुरू करायचं होतं. कारण रात्री काहीतरी त्यांना ट्रेन रात्रीच्या कुठेतरी जायचं होतं आणि 3-4 महिने ते येणार नव्हते, पण त्यांना पारायण करूनच जायचं होतं. त्यामुळे सकाळी 6:30ला त्यांनी ठेवली ती वेळ. मग मी पहाटे उठले आणि सगळ्या त्या आवराच्या गडबडीत चहा ठेवला होता, तो चहा आटला. मग मी आले साडी वगैरे नेसून, बघितलं तर गॅस बंद केला, चहा आटला होता. मग मी आधी नेहमीप्रमाणे महाराजांच्या गडूमध्ये चहा ओतला आणि गडू भरला, पण माझ्या कपात उतरले तर अगदीच एवढासा चहा होता. माझा आगाऊपणा किती पहा, महाराजांच्या गडूतला चहा ओतून मी माझ्या कपात घेतला आणि त्यांना निम्मा आणि मला थोडा असा घेतला. काय कारण होतं का? त्यांच्या गडूतला चहा मीच पिणार होते नंतर, पण आगाऊपणा ते एवढंसाच राहायला म्हटलं ना आता कसं. आणि घेतलं. बरं, मग मी 5:45ची लोकल पकडून गेले डोंबिवलीला. 6:10 वगैरे पोचले आणि मग त्यांच्या घरी गेले. तर घरी गेले तर त्यांच्या मंडळातल्या बायका वगैरे आलेल्या होत्या आणि काय पीत होत्या कपशीतून. मी पण बाबांना ठेवलं स्टुलावर, हात पाय धुतले आणि येऊन माझ्या खुर्चीवर बसले. मग त्याने माझ्या पुढे त्या बाईंनी कपशी आणून ठेवली. मी बघितलं, कॉफी होती. माझा चेहराच पडला. पारायणात चहा खूप चांगला असतो आणि घसा शेकला जातो. त्यातून डिसेंबर महिना, थंडीचे दिवस आणि तडतडत मी पहाटेच्या वेळेला तिकडे आले होते. मला चहा पाहिजे होता. आधी चहा पण घरी थोडा झाला होता, त्यामुळे चहा पाहिजे होता. तर माझा चेहराच पडला. मी म्हटलं, मला चहा मिळाला तर बरं होईल. तशा त्या बाई म्हणाल्या, नाही आमच्या घरी चहा कोणीच पित नाही, आम्ही कॉफीच पितो. आली का पंचायत. मला त्या दिवशी दिवसभर चहाच मिळाला नाही, कॉफीच प्यावी लागली. बाबांच्या गडूला ओतून घेतला होता ना, अजिबात चहा मिळाला नाही मला. त्या असा एकच दिवस घडला तो माझ्या सगळ्या इतक्या पारायणात. अजिबात चहा बाबांनी मिळून दिला नाही. रात्री 7:30 वाजता मी घरी पोहोचले, तेव्हा मस्त चहा केला बाबांना बरोबर, मला कवर आम्ही प्यालो. पण किती गृहीत धरतो आपण या शक्तीला. आपल्याला वाटतं माझं जे ठेवलं ते काय घेणार, पण तसं नाही. महाराजांनी चांगला धडा शिकवला. आपण जे जे महाराजांच्या पुढे ठेवतो, आपल्या सद्गुरूंच्या पुढे आपण ज्या भक्तिभावाने ठेवतो, त्याच भक्तिभावाने ते पण ते सूक्ष्म रूपाने ग्रहण करत असतात. आपण त्यांना गृहीत धरतोय काय खाणार आहेत म्हणून आपण घेतो, तसं नाही करू. तेव्हापासून कधीही मी त्यांच्या गडूतला चहा काढून घेतलेला नाही. त्यांना दिल्यानंतर जो काय उरला असेल तो मी पिते. मग त्यांच्यातले मी पण कशी म्हणजे छान अनुभव दिला त्याने मला. आपल्या भक्तांबद्दल सदैव रक्षण करतात ते आत्ताही आपण त्याचे अनुभव घेतो. पण महाराज हयात असताना घडलेला हा प्रसंग आहे. डॉक्टर भाऊ कवर जे आता 16व्या अध्यायात आपल्याला भेटणार आहे, हे तर त्यांच्या 13-14व्या वर्षीच महाराजांच्या प्रभावाखाली आलेले आणि त्यांनी पूर्ण सद्गुरू गजानन महाराजांनाच मानलं. आपलं प्रत्येक कर्म, विद्यार्थी दशेत शिक्षण काय किंवा पुढे डॉक्टर झाल्यावर सर्व्हिसमध्ये सुद्धा जे काही कर्म, प्रत्येक कर्म गजानन महाराजांची सेवा म्हणून त्यांनी केलेले आहे. तर हे डॉक्टर भाऊ कवर महाराजांच्या शुभाशीर्वादाने डॉक्टर झाले आणि त्यांना शासकीय सेवेत त्यांना नोकरी मिळाली. त्यामुळे ते शासकीय सेवेत दाखल झाले. मग त्यांच्या बदल्या वेगवेगळ्या ठिकाणी व्हायच्या. एकदा एका गावी बदली झाली आणि डॉक्टर भाऊ कवर तिथे आपल्या नोकरीच्या ठिकाणी रुजू झाले. तर त्यांचा जो त्यावेळचा इंग्रजी अधिकारी, जो वरचा अधिकारी होता, तो इंग्रज अधिकारी अतिशय क्रूर होता आणि त्याचा म्हणजे तो इतका त्रास द्यायचा डॉक्टर भाऊ कवराला. तेव्हा भाऊकर तर पहिल्याच दिवशी त्याचा अनुभव आला त्यांना, पण तो खूप आपल्या हाताकडच्या लोकांना त्रास द्यायचा आणि त्याच्या मनात असेल तसंच झालं पाहिजे असा त्याचा अट्टहास असायचा. तर भाऊ कवर
पहिल्या दिवशी गेले हॉस्पिटलमध्ये आणि पहिलीच केस त्यांना आली ती पोस्टमॉर्टमची आली. तर डॉक्टर भाऊ कवर गेले आणि पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केली. तेवढाच एक माणूस हॉस्पिटलचा एक चिठ्ठी घेऊन त्यांच्याकडे आला. डॉक्टर भाऊ कवरांनी चिठ्ठी बघितली तर या अधिकाऱ्याची ती चिठ्ठी होती आणि असा असा रिपोर्ट पोस्टमॉर्टममध्ये लिहा असा एक धमकीबाजा इशारा त्या चिठ्ठीत होता. डॉक्टर भाऊ कवरांनी चिठ्ठी बाजूला ठेवली, पूर्ण पोस्टमॉर्टम केलं. त्याचा जो काही खरा रिपोर्ट असेल तो त्यांनी लिहून वर पाठवून दिला. झालं. या अधिकाऱ्याचा प्रचंड संतापला, तो खवळलाच. म्हणजे कारण त्याच्या मनाविरुद्ध हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुढे गेलेला होता आणि त्याच्या मनासारखा त्याला होता, कारण त्याचे काही हितसंबंध त्या केसमध्ये गुंतलेले होते. पण डॉक्टर भाऊ कवरांनी जो खरा रिपोर्ट तो पाठवला तो याच्या विरुद्ध जात होता. तो अधिकारी प्रचंड संतापला. त्याने डॉक्टर भाऊ कवरांना पुन्हा चिठ्ठी पाठवली आणि रात्री 10 वाजता त्यांना भेटायला येण्यासाठी बोलावलं. डॉक्टर भाऊ कवरांच्या लक्षात आलं आपण रिपोर्ट खरा जो लिहिलेला आहे तो याला पटलेला नाही आहे, त्यामुळे आता तो संतापला आणि त्याने आपल्याला बोलवलं आहे. पण डॉक्टर भाऊ कवर निश्चिंत होते. गजानन महाराजांवर पूर्ण श्रद्धा. रात्री 10च्या आधी थोडं ते निघाले त्यांच्या क्वार्टरमधून आणि निघाले. सतत मुखात गणगण गणपतीचा जप करतच ते गेले. हा गावाबाहेर एका तंबू ठोकला होता, त्या तंबूत बसलेला होता हा अधिकारी आणि हातात हंटर होता आणि खुर्चीवर बसून तो भाऊ कवरांची वाट बघत होता. भाऊ कवर गडगड गडात पोते म्हणत महाराजांचं स्मरण करत गेले. त्यांनी तो तंबूचा कानात अशी पुढे बाजूला केली. बघितलं तर तो समोर बसलेला अधिकारी हातात हंटर. भाऊ कवरा लक्षात आला आता आपली काय झडगत नाही, पण ते घाबरले नाही. ते तसेच त्यांनी त्या अधिकाऱ्याच्या नजरेला नजर दिली आणि महाराजांची लीला. त्या अधिकाऱ्याच्या अंगातलं त्राणच गेलं. तो असा हातातला हंटर त्याच्या गळून पडला आणि तो मटकन खाली बसला. त्याची वाचाच गेली, त्याला काही बोलताच येईना. आणि मग डॉक्टर भाऊ कवरांना त्याने मानेनच निघून जा म्हणून सांगितलं. डॉक्टर भाऊ कवर तंबूच्या बाहेर आले आणि त्यांच्या लक्षात आलं ही महाराजांची लीला आहे. महाराजांनी त्या अधिकाऱ्याला बरोबर शासन दिलं आणि आपण महाराजांचे भक्त, महाराजांनी आपल्याला पूर्ण सांभाळलं. म्हणून डॉक्टर भाऊ कवरांनी कधीही आयुष्यात महाराजांच्याकडे काही मागितले नाही आहे. एक लक्षात घ्या, सतत महाराज तुमची सेवा माझ्या आयुष्यात सतत शेवटपर्यंत घडू दे हीच प्रार्थना ते फक्त महाराजांना करायचे. महाराजांनी त्यांना अशा रीतीने पूर्ण सांभाळलेले. सद्गुरूंची कृपा असेल तर कसं घडू शकतं याचं उत्तम उदाहरण अध्याय. जय गजानन, जय श्रीराम. आपण आता हैदराबादचा उल्लेख आला शहरात. हैदराबादचेच राहणारे एक म्हणजे दोघे जण आई बाबा मला गेल्या वर्षीच्याच अमेरिकेच्या ह्याच्यात भेटले. त्यांचा एक मुलगा इकडे आहे, त्याच्याकडे ते आलेले होते आणि त्या बाबांनी सांगितलेला मला त्यांचा हा अनुभव. तर हे बाबा हैदराबादजवळ कुर्तपल्ली म्हणून गाव आहे, छोटंसं आहे गाव, तिथे राहतात. तर ते फॉरेस्ट अधिकारी म्हणून काम करत होते, पण त्यांची परिस्थिती बेताचीच होती. कुर्तुपल्लीत त्यांचं एक छोटं घर होतं आणि 25 डिसेंबर 1984 या दिवशी घडलेली घटना. त्यांच्या घरात सुट्टी होती म्हणून बाबा बाहेर खुर्चीवर बसले होते आणि दार उघडच होतं आणि त्यांची बायको आत 2.5 वर्षाचा मोठा मुलगा त्याला घेऊन आत माझघरात झोपली होती आणि त्या 8 महिन्याच्या गरोदर होत्या. तर हे बाबा खुर्चीवर बसले होते. अचानक दारासमोर एक उंचापुरा माणूस उभा राहिला. असं आखूड धोतर नेसलेलं होतं, गळ्यात पांढरा शर्ट होता आणि डोक्याला त्याच्या काळा कोट होता आणि डोक्याला गुलाबी मुंडासं होतं बांधलेलं आणि खांद्यावर झोळी होती डाव्या खांद्यावर. तर बाबा बघत होते तेवढे तो आत सरळ घरातच आला आणि यांच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. तर या बाबांना काही कळेना पटकन काय बोलावं, कारण तो अचानकच आला आणि समोर बसला होता. तर तो अस्खलित हिंदीत बोलायला लागला, आगे चलकर तेरा बहुत भला होने वाला है, तेरे किस्मत में 2 बेटे है, असं म्हणून तो त्यांना सांगू लागला. आणि मग नंतर त्यांनी त्या आलेल्या
माणसाने यांना हात असे पुढे करायला सांगितले आणि स्वतः त्याच्यावर त्यांच्या हाता ओंजळ धरली या बाबांनी, तेव्हा त्या माणसाने असे हात धुतल्यासारखे केले त्यांच्या ओंजळीत, तेव्हा पाणी पडलं. तर ते असं बघायला लागले. मग त्यांनी पुसायला सांगितलं यांना. मग नंतर त्यांच्याकडे एक कागद मागितला आणि मग यांनी कागद दिला. तसं त्याने झोळीतून अंगारा काढला आणि तो त्या पुढे ठेवला. त्या कागदात त्याची पुडी घेतली, बांधली अशी आणि म्हणाले, हे 2 दिन के बाद खोलो खोलो असं म्हणून त्याने ती पुडी ठेवली बाबांनी. मग नंतर तो उठला. मैंने बोला है ना आपका बहुत भला होने वाला है, मुझे 10 रुपये चावल दे दो. तर ह्या बाबांच्याकडे काही एवढे पैसे नव्हते. त्यांनी 1 रुपया दिला आणि काही थोडे तांदूळ दिले. तो माणूस निघून गेला. बाहेर निघून गेला तसंही बाबा दारापर्यंत आले. तर तो पुढे जात होता तेवढ्या शेजारच्या घरात राहणारी बाई आली बाहेर. मग हे बाबा तिला म्हणाले, तू माणूस आला होता ना, तो आमच्या घरी आला होता आणि त्याने माझ्याकडे 10 रुपयांनी तांदूळ मागितले. त्याची ती बाई म्हणाली, तुम्ही कोणाने काय घरात घेता? हा कोण माणूस, काय कुठला तुम्हाला माहिती नाही, तुम्ही त्याला सरळ घरात घेतलं? तर मी नाही घेतलं, तोच आला. अरे पण तुम्ही त्याला सांगायचं ना नको येऊन, किंवा बाहेर जायला सांगायचं. व पैसे कशाला दिले त्याला? हे असे कोणी येतात आणि काही मागून जातात. तर बाबांना या भीती वाटायला लागली, अरे कोण माणूस आला, काय माहिती नाही, काही नाही. खरंच की आपण त्याला घरात घेतला आणि त्याला पैसा 1 रुपया दिला, परत तांदूळ दिले. म्हणून ते धावत त्याच्या मागोमाग गेले. तर तो माणूस डावीकडे वळला आणि अचानक दिसेनासाच झाला. ते तर मग अजूनच घाबरले, हा खूप माणूस आला. तर त्यांनी डावीकडे वळल्यानंतर तिथे घर होतं, त्या घराच्या तिथे माणूस बाहेर बसला होता. त्याला विचारलं, इथून आता एक माणूस गेला असा पहा, मंडासे बांधलेला, गावचा असेल असं तो बघितला का तुम्ही? तो म्हणाला, साहेब आम्ही मगापासून इथं बसलो, गेल्या 1 तासात तिथून कोणी आलं नाही, कोणी गेलं नाही, तुम्ही काही बोलता? मग मात्र बाबा खूप घाबरले, काय झालं, कोण आला काय माहिती घरात. आणि त्याच्यात मग ते 2 दिवसांनी त्यांनी ते पुडी जी दिलेली होती अंगाऱ्याची, ती बांधून यांच्या समक्ष बांधली होती. ती पुडी त्यांनी उघडली 2 दिवसांनी. तर त्या पुडीत अंगारा नव्हता, शेवंतीचं पांढरं टवटवीत फूल होतं त्या. आणि त्याला मग नंतर म्हटले काहीतरी वेगळंच आहे. पण 3ऱ्या दिवशी यांना शेगावून प्रसाद आला. ते शेगावला पूर्वी मनीऑर्डर पाठवायचे, तसेही बाबा पाठवायचे. शेगावून प्रसाद आला तेव्हा हे बाबा ऑफिसमध्ये होते. त्यांचा जो मुलगा 2.5 वर्षाचा, तो झोपला होता आईपाशी, तो बाहेर अंगणात खेळत होता. तर त्या पोस्टमॅनने त्याच्याकडे प्रसाद दिला. तर तो ती पुडी घेऊन आत आई स्वयंपाक करत होती, तिच्यापाशी गेला आणि म्हणाला, आई अगं ते 2 दिवस आपल्याकडे गजानन महाराज आले होते ना, त्यांचा प्रसाद. आई बघतच राहिली, ह्याला कसं माहिती, हा तो झोपला होता, कोण माणूस आला, यांना अजून एक गोंधळात आहेत, ह्याला कसं माहिती आहे गजानन महाराज येऊन गेले? हा सरळ सांगतात गजानन महाराज येऊन गेले आपल्याकडे. म्हणजे महाराजांनी त्या मुलाच्या तोंडून वधवलं आणि सांगितलं की मीच आलो होतो बाळा तुझ्या घरी, दुसरं कोणी नव्हतं. आणि मग ते मला म्हणाले, त्यांनी सांगितलं होतं तेरे किस्मत में 2 बेटे आहे. तर म्हणाले 26 जानेवारी 1985ला माझी बायको हे झाली, तिची डिलिव्हरी झाली आणि दुसरा मुलगा झाला. आणि त्यांनी सांगितलं होतं हे दोनों बेटे आगे चलकर बहुत बडे होंगे. तर त्यांचा जो मोठा मुलगा आहे, जो 2.5 वर्षाचा, तो इथेच आहे, सेंट लुईसला राहतो आणि न्यूरोसर्जन आहे ते मोठे हॉस्पिटलमध्ये. आणि धाकटा मुलगा आहे तो मुंबईत एका कंपनीत CEO म्हणून काम करतो आहे. ते म्हणाले माझी दोन्ही मुलं खूप चांगली झाली आयुष्य त्यांचं. नंतर आमची परिस्थिती महाराजांनी आशीर्वाद दिली त्याप्रमाणे खूप सुधारत गेलेली आहे. महाराज आजही कसे भेटतात का कोणाकोणाला. त्यामुळे माझी कीर्तने ताई म्हटल्या, कीर्तने मी त्यांना वहिनी म्हणते, तर त्याने म्हणतात अगं तुला माहिती नाही फार उद्योग करतात ते इथे बसून खूप आवडेलपणाने म्हणतात. खरंच महाराजांचे उद्योग खूप चालू असतात. कोल्हापूरला आम्हाला 80 सालापर्यंत काही माहिती नव्हतं. गजानन महाराज शेगाव एक शब्द ऐकले नव्हते. माझ्याही हायस्कूलला टीचर होती. तर स्टाफरूममध्ये एकदा गजानन महाराजांची पोथी आणली होती एका बाईंनी आणि मग आईनं सहज बघितलं. तर तिने फोटो बघितला. ती पहिली फोटो होती, त्यात पहिला पोथी होती, त्यात महाराजांचा ब्लॅक व्हाईट चिलीम ओढणारा असा फोटो होता. पहा तो आईनं पाहिला. तिला काय वाटलं काय माहिती, तिला वाटले आपले सद्गुरू आहेत. मग कोण गजानन महाराज, कुठे आले? शेगाव. तिनं त्या बाईंच्याकडे चौकशी केली. मग त्या बाईंनी सांगितलं असं असं आहे. मग आई बाबा पहिल्यांदा 80 साली शेगावला गेले. माझं लग्न 80 साली ठरलेलं होतं.
तर लग्न सुरळीत व्हावं म्हणून आईनं, आता असतं प्रत्येकाची श्रद्धा, आईनं मला तो पहिल्यांदा ग्रंथ वाचायला सांगितला. पोथी हातात दिली, मी वाचली, पण अख्खं म्हणजे मेकॅनिकलीच वाचली. मला काही त्यात एवढं हे नव्हतं, झोपच आली शेवटी शेवटी. आईच्या आनंदासाठी मी वाचली. मग त्यानंतर लग्नावरून मी मुंबईला आले आणि मग आई दरवर्षीच जायची. मग तिने माझ्यासाठी म्हणून एक पोथी आणली, मला दिली, पण मी काही ती वाचली नव्हती. जी पहिल्यांदा वाचली तीच आईच्याकडची. माझी पोथी मी काही वाचली नव्हती. पण 89 साली माझा मुलगा जो इथे आहे त्याच्या बाबतीत अनुभव आला. मग मी महाराजांना म्हटलं की मी रोज एक अध्याय तुमचा वाचत जाईन. असं म्हणत रोज एक अध्याय पहाटे वाचायचे. 19वा अध्याय आज निम्मा उद्या निम्मा, कारण मला लहान अकॅडमिक क्लासेस होते त्यामुळे एवढं वाचायला वेळ मिळायचा नाही. 89 साली मी मिस्टर 2 मुलांना घेऊन, इथे मुलगा आणि एक मुलगी माझी ठाण्यात असते, तर दोघांना घेऊन आम्ही पहिल्यांदा शेगावला गेलो 89 साली. आणि त्यानंतर दरवर्षी जात राहिलो. 97 साली लक्षात आलं की आपल्याला ही पोथी यायला लागली. महाराजांची कृपा आहे. म्हणजे खरं माझं असं काही मनीधनी पण नव्हतं मी असं काही करेन. मी त्याच्या आधी वेगवेगळ्या विषयावर लेक्चर्स द्यायचे, मंडळात वगैरे जाऊन, शाळा कॉलेजात जाऊन. आणि कथाकथनाची मी स्टेट विनर आहे नाट्य परिषदेची, त्यामुळे ते कार्यक्रम माझे खूप चालायचे. जेव्हा पोथी यायला लागली तेव्हा मी 97 साली तेव्हा मी उठल्यापासून सतत म्हणायला लागले. आणि मग जिथे अडकायचं तिथे जाऊन बघायचे पोथी, आणि मग ते दुरुस्त्या होत गेल्या, कारण एकसारख्या ओव्या पोथीमध्ये खूप आहेत. अगदी प्रत्यय बदलला तरी म्हणजे अध्याय बदलतो. म्हणजे भक्तजी जी इच्छा करीत म्हटलं तर 3रा अध्याय, भक्तजी जी इच्छा करी म्हटलं तर 18वा अध्याय. असे बारीक सारीक त्यात हे आहेत, खूप बारकावे, पण ते लक्षात येत गेले. आणि मग नंतर पोथी यायला लागली. तसं म्हणजे ही पोथी एक सुरात वाचण्यासारखी नाही आहे. या पोथीत वेगवेगळ्या घटना घडत आहेत, प्रसंग घडत आहेत, व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत. आपण एक कथाकथन शैलीत सांगता आली तर पाहूया का? आणि मी त्या पद्धतीने प्रयत्न केला. आणि तुम्ही सकाळपासून बघितलं असेल ही पोथी त्या शैलीत पूर्णपणे वळलेली आहे. कुठेही कोणाचाही संवाद अर्धवट तुटत नाही आहे. आवश्यकतेनुसार दुसऱ्या चरणातला एखादा शब्द आधीच्या चरणाला जोडून घ्यावा लागतो, पण कुठेही शब्दांची ओढाताण करावी लागत नाही. मग मी ही खरं दासगुरू महाराजांची असामान्य प्रतिभा आणि गजानन महाराजांची कृपा आहे. यामुळे ती पोथी बरोबर वळली. माझ्या मनात संभ्रम होत आहे लोकांना आवडेल की नाही, कारण माझ्या आधी पोथीचे मुखोद्गत खूप जणांची आहे. म्हणजे बाबा मला खेड्यापाड्यात घेऊन जातात, तिथेही लोकांची आहे पाठ. पण सांगण्याचं, सादरी करण्याचं, स्टेजवर बसून जे डेअरिंग लागतं तसं सगळ्यांच्यात नाही आहे. त्यामुळे मग ते सांगत नाही. पण माझ्या आधी 9 जण असे मुखोद्गत करणारे होते. बाबांनी मला 10वं आणलं. 8 मे 2011 या दिवशी नाशिकच्या महापारायण समितीने 9 जणांना त्या ऑलरेडी स्टेजवर नवरत्न म्हणून बोलावलेलं होतं. मला त्यांना माझं नाव आधी 3-4 दिवस कळलं. मग त्यांनी मला फोन करून विचारलं तुम्ही याल का? म्हटलं मी येईन. मग मी गेले. माझं नाव पत्रिकेत नव्हतं, आगंतुकच होते. मग 10 जण झालो. मग आम्हाला प्रत्येकाला 2-2 अध्याय. बापडताईंना त्यांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत तर त्यांना 3 अध्याय दिले. पहिला 19वा 21वा. मला जे 2 अध्याय दिले मी माझ्या शैलीत म्हटले आणि उलट झालं. लोकांनी खूप आवडलं. त्यानंतर कार्यक्रम होत गेले. 1 जानेवारी 2012 मी सकाळी तुम्हाला अनुभव सांगितला. पहिला कार्यक्रम माझा अकोल्याला एकटीचा जाहीर झाला. त्यानंतर कार्यक्रम होत गेले. 21 जानेवारी 2018 या दिवशी अमरावतीत इतिहास घडला. 52,000 लोकांचं महापारायण तिथे झालेले. कोणी अमरावतीचे असतील तर त्यांना माहिती आहे. 52,000 लोक. न भूतो न भविष्यती. हा सोहळा पुन्हा होणं शक्य नाही. इतका सुंदर. तर त्या पारायणाला कोणाला न्यायचं 10 जणांपैकी हा त्या संयोजकांच्या पुढे प्रश्न होता. पण माझ्या लक्षात आलं महाराजांना मी ज्या शैली सांगते ते त्यांना आवडतं आहे. हे मला काही अनुभवावरून त्यांनी सांगून दाखवून दिलेले. त्या संयोजकांना स्वप्नात महाराजांनी माझं नाव सांगितलं आणि तो मान मला मिळाला. आणि त्यानंतर मग कार्यक्रम होतच गेले. 15 जुलै 2012ला माझा पहिला कार्यक्रम न्यू जर्सीतल्या मॉर्गन विले वझे कुटुंबाकडे झाला. उद्या त्यांच्याचकडे कार्यक्रम आहे पुन्हा एकदा. आणि गेल्या वर्षी
अमेरिका, कॅनडा, सिंगापूर इथल्या परदेशातले कार्यक्रम धरून 100 कार्यक्रम झाले. परदेशातले 100वा कार्यक्रम. नाही माझ्यात काही नाही या शक्तीची लीला आहे. असं काही या शक्तीची मॅनेजमेंट इतकी पॉवरफुल आहे की बरोबर गेल्या वर्षी 100वा कार्यक्रम त्याच वजेंच्याकडे घडून आणला महाराजांनी. ही त्यांची पहिला क्रम दिला तिथे आणि असे कार्यक्रम होत राहिले. जसं काही म्हणून आपण भेटलं महाराजांच्या कृपेने आणि आता आयुष्यच बदलवलं त्यांनी. दुसरं काही नाही मी करत, फक्त महाराजांची सेवा. त्यामुळे तुमच्यासारखे सगळे भक्त मला भेटतात. खूप छान सेवा परदेशात तुमची चालू आहे. त्यामुळे 15 जरी महाराजांनी म्हटलं श्रीधरगोविंद काळेंना, त्यांना नाही पाठवलं कारण त्यांची कर्मभूमी भारतातच होती, पण तुमची कर्मभूमी इथे आहे. त्यामुळे महाराजांनी तुम्हालाच इथे पाठवून दिलेलं आहे आणि त्यांच्या भक्तीचा झेंडा तुम्ही इथे रोवलेला आहे, भक्तीचा प्रसार करताय. ही सगळी महाराजांचीच तुमच्यावर असलेली कृपा आहे. चला जाऊ पंढरीला. पंढरपूरची आत्ताची जी वारी आहे ते महाराज आघाडीने गेलेले आहेत, पण आता शेगाव संस्थानचे लोक पायी वारी करतात. पण शेगाव ते पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूर ते शेगाव. 1968 साली ही प्रथा सुरू झालेली आहे. पुरुषोत्तम हरी पाटील जे शिवशंकर भाऊंच्या आधी संस्थांचे कारभार पाहत होते, त्यांनी ही प्रथा सुरू केलेली आहे आणि पालखीच्या पुढे ते स्वतः वीणावादन करत शेगावपासून पंढरपूरपर्यंत जायचे. मी गेल्या वर्षी भारतात गेले तर शेगावला गेले तर मला एक म्हणजे असं सांगितलं आहे एकाने माहिती, याचा खरे खोटंपणा मी काय अजून म्हणजे बघितलेलं नाही, पण मला एकाने सांगितलं तिथल्या शेगावच्या लोकांनी की हे पुरुषोत्तम हरी पाटील 1968 सालापासून मी म्हटलं पायी वारी करायचे, पालखीच्या पुढे वीणावादन करत जायचे. हा त्यांचा कार्यक्रम खूप आधी सगळा जाता हे झालं असतं. आताही 21 जूनला पालखी निघते आहे शेगाववरून, तर आधी खूप चाललेलं असतो. पण अचानक त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं असं मला कळलं आणि ते लग्न नेमकं याच दरम्यान येत होतं, वारीच्या दरम्यान. पण पुरुषोत्तम भाऊ घरी थांबले नाहीत. एवढं पहिलं कार्य घरातलं, पण ते पालखीच्या पुढे वीणावादन करत पंढरपूरपर्यंत गेले. घरचं कार्य असूनही ते थांबले नाहीत. शेवटी मुलाने सुनेनं त्यांनी मला सांगितलं की वाटेत एका गावात जाऊन त्यांचं दर्शन घेतलेले, त्यांना नमस्कार करून आले. काय भक्ती, काय निष्ठा! पहा ना, घरचं कार्य नंतर, त्याचं महत्त्व नाही, महाराजां आधी मुख्य. ही निष्ठा असते, ही भक्ती, ही सेवा असते. जय गजानन. चला आपण जाऊ पंढरपूर. जय गजानन, जय श्रीराम. मला वाटतं मी मागे ओमबद्दल सांगितले आणि महाराजांच्या मूर्तीविषयी काही सांगायची आवश्यकता का परत, का काही नवीन लोकांसाठी? महाराजांची जी मूर्ती आहे समाधी स्थळा म्हणजे शेगावमध्ये, त्या ही मूर्ती खरं तर पहिल्यांदा रामचंद्र पाटील प्रमुख होते. 1908 सालीच महाराजांच्या मंदिराचं बांधकाम ते हयात असतानाच त्यांच्याच आज्ञेनुसार सुरू झालेलं होतं. जेव्हा मूर्ती घडवण्याचा हे आला म्हणजे प्रसंग आला, तेव्हा खरं तर सुरुवातीला मकराना मार्बलमध्येच हे सगळ्या देवदेवतांच्या मूर्ती घडवल्या जातात. तो निवडलेला होता. रामचंद्र पाटील प्रमुख होते. जयपूरला जाऊन त्यांनी निवडला होता, पांढरा शुभ्र बघून निवडला होता. पण अचानक त्याच्यावर एक रेषा उमटली काळी, मग त्यांनी तो रिजेक्ट केला. पण नंतर त्यांना काही मकराना मार्बल मिळाला नाही. मग शेवटी इटालियन मार्बल अगदी पांढरा शुभ्र बघून त्यांनी निवडला. मूर्ती घडवली कारागिरांनी. पद्मासनात बसलेली मूर्ती आहे. महाराजांचा डाव्या मांडीवर आहे, उजवा हात असा पुढे आलेला आहे आणि महाराजांच्या संपूर्ण अंगावर ओम म्हटलेला आहे. इथून ओची सुरुवात होते, कमरेपाशी उची खास स्पष्ट दिसते. उचा जो खालचा अर्धगोल आहे त्या महाराजांच्या मांडीला वेढलेला आहे, त्यामुळे तो दिसत नाही. ओमचा जो प्लूत उकार आहे त्याचा विळखा महाराजांच्या डाव्या हाताला आहे आणि जो चंद्र असतो ओमचा, तो पूर्ण दोन्ही डोळ्यापासून सुरून गालापासून हनवटीपर्यंत आलेला आहे. आणि चंद्राचा जो टिंब तो महाराजांच्या मस्तकावर ब्रह्मरंध्रापाशी, जिथे त्यांनी देहात आजही आपले प्राण रोखून धरलेले आहेत. मूर्तीच्या बरोबर त्याच ठिकाणी चंद्रावरचा टिंब उमटलेला आहे. तुम्ही काही नवीन लोक आहेत जे ऐकतायत, शोभाताई आहेत, अजून आहेत काही, तर त्यांच्यासाठी म्हणजे पुन्हा तुम्ही ऐका, त्यांनी ऐकलेले त्यांनी. तर तुम्ही पहाटे 5:30च्या दरम्यान जर गाभारत असाल
तर महाराजांचा अभिषेक चालू असतो तेव्हा ओम अगदी स्पष्ट पाहायला मिळतो, अगदी ठसठशीत आहे, उगीच बारीक अशी रेष उमटलेली नाही. फक्त आपण लिहितो तसा नजरेसमोर आणू नका. महाराजांच्या संपूर्ण अंगाला तो वेढलेला आहे, तो तिथे गेल्यावरच तुमच्या लक्षात येईल. अभिषेकानंतर महाराजांच्या अंगात बंडी घातली जाते, नंतर त्याच्या फुलांचा साज चढवतात. पण पहिलं फूल इथे मस्तकावर ब्रह्मरंध्रापाशी जिथे देहात त्यांचे प्राण आहेत आणि मूर्तीच्या ज्या ठिकाणी चंद्राचा टिंब उमटलेला आहे तिथे वाहिलं जातं. त्यानंतर बाकीच्या फुलांचा साज चढवतात. रात्री 9:30ला फुलांचा साज उतरवतात, पण इथलं फूल उतरवलं जात नाही, ते दुसऱ्याच दिवशी अभिषेकाच्या वेळेला उतरवलं जातं. तुम्ही बघितलं असेल त्या फुलावरूनच शाल महाराजांना घातली जाते. म्हणजे ही सगळी सृष्टी निर्माण झाली तेव्हा पहिला प्रणोच्चार या सृष्टीत घुमला होता, ओ. आपल्या गजानन महाराजांच्या अंगावर तो आपोआप उमटलेला आहे. लक्षात घ्या, कोणी कोरला नाही. कारागिरांनी मूर्ती घडवली, खरं पांढरा शुभ्र मार्बल बघून तो निवडलेला होता. मूर्ती घडवली तोपर्यंत काही नव्हतं, घडवल्यानंतर लक्षात आलं या मूर्तीवर ओम उमटलेला आहे. म्हणजे ही जगातील एकमेव मूर्ती अशी आहे की जी घडवली आणि घडवल्यानंतर तिच्यावर एक प्रणव उमटलेला आहे, एक शुभ अक्षर आपोआप उमटलेलं आहे. महाराज परब्रह्म होतं याचा हा मूर्तिवंत पुरावा नाही. तर हा 19वा अध्याय 349 सोयांचा आहे. पण 23 मार्च 1939 या दिवशी जेव्हा दासगुरू महाराजांनी रोज एक अध्याय याप्रमाणे 21वा अध्याय या दिवशी सांगितला, पोथी लिहून पूर्ण झाली. 17 सप्टेंबर 1939 या पोथीची पहिली आवृत्ती पुण्यात प्रकाशित झाली. तेव्हा अध्याय एवढा मोठा नव्हता, फक्त 231 ओव्यांचा होता. पण जेव्हा परगावच्या लोकांना कळलं की महाराजांची ओवीबद्ध पोथी प्रकाशित झाली, त्यात भक्तांचे अनुभव आहेत. ज्यांना शक्य होतं ते शेगावला आले. त्यांनी रामचंद्र पाटीलच प्रमुख होते, त्यांना आपल्याला आलेले महाराजांचे अनुभव पाटील यांना सांगितले. काहींनी पत्र लिहून आपले अनुभव कळवले. तेव्हा पाटील यांनी दासगुरू महाराजांना परत बोलावून घेतलं, सांगितलं ही पत्र वाचा, हे मला सांगितलं काही अनुभव ऐका, यातले काही अनुभव तुम्ही पोथीत घ्या. दासगुरू महाराज म्हणाले, पोथी पहिली आवृत्ती प्रकाशित झालेली आहे, आता कसं करता येईल. पण संस्थाने आग्रह धरला. मग दासगुरू महाराजांनी 18 अध्यापर्यंत कुठेच धक्का लावला नाही. महाराज हयात असताना हे प्रसंग परगावी घडलेले आहेत. समाधीचा प्रसंग या अध्यायात येतो. त्या प्रसंगाच्या अगोदर या परगावच्या लोकांच्या अनुभवावर आधारित ओव्या नव्याने रचल्या आणि या अध्यायात घेतल्या. त्यामुळेचा 231 ओव्यांचा अध्याय 349 ओव्यांचा झाला. तुम्हाला जर याची पहिली आवृत्ती बघितली असेल, इथे पुण्यातले काही बरेच लोक आहेत. पुण्यामध्ये प्रसादजी पाठक लक्ष्मी रोडला राहतात. त्यांच्याकडे महाराजांच्या कृपेने घर चालत त्यांना चांगल्या कंडिशनमधली पहिली आवृत्ती त्यांना मिळालेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता हा अध्याय किती लहान येतो. आपल्याकडे काही पहिली आवृत्ती नाही, आपल्याकडे हीच आवृत्ती. त्यामुळे मलाही तोच अध्याय वाचायचा आहे, तुम्हाला तोच ऐकायचा आहे, तुम्हाला तो मला म्हणायचा आहे, तुम्हाला वाचायचा आहे, काय ना ऐकायचं आहे. कधी संपेल करणार नाही. पहा 19 अध्याय. चला 19. जय गजानन, जय श्रीराम. मी तुम्हाला म्हटलं होतं की रामटेकला महाराज काही रामाच्या दर्शनासाठी गेले नव्हते. तिथे एक भावपूर्ण प्रसंग घडलेला आहे. काही जणांसाठी पुनरावृत्ती आहे माहितीची, पण नवीन लोकांसाठी आम्ही तुम्हाला म्हटलं 5 जानेवारी 1909 या दिवशी महाराज आणि महाराजांच्याबरोबर आलेले शेगावचे सगळे भक्त हे नागपूरवरून रामटेकला जायला निघाले. रामटेकला तोपर्यंत कन्हानपर्यंतच ट्रेन होती आणि कन्हानवरून पुढे बैलगाडी किंवा पालखीनं रामटेकला जावं लागायचं. महाराजांना अर्थात पालखीनं नेण्यात आलं आणि पालखीच्या मागे गोपाळ भुट्टी, राजे रघुजी भोसले हे इतकी मातबर मंडळी आणि शिवाय हरी पाटील आणि आलेले भक्त सगळे चालत रामटेकपर्यंत गेले. महाराजांना पालखीने नेण्यात आलं आणि पालखीच्या हा सगळा खर्च त्यांचा राजे रघुजी भोसले आणि भुट्टी सावकार या दोघांनी मिळून केलेला आहे. आता आपण इकडे थोडं रामटेकला येऊया. रामटेकला गडावर एक शंकरबुवा नावाचे एक गृहस्थ येऊन राहत होते. हे शंकरबुवा कोण, कुठले, त्यांचं आई वडील, गाव कोणतं, काहीच कोणाला माहिती नाही किंवा ना त्यांनी कळू दिले नाही आहे. साधारण 35च्या आसपास हे गृहस्थ होते. पण हे ज्या ठिकाणी ज्या गावात राहत होते ते श्रीरामाचे अगदी निस्सीम भक्त होते आणि श्रीराम जय राम जय जय राम हा जप नेहमी त्यांच्या मुखात असायचा. त्यांची अतिशय प्रामाणिक तळमळ होती की प्रभू रामचंद्राने आपल्याला सगुण रूपात दर्शन द्यावं.
एके दिवशी प्रभू रामरायानेच त्यांना सकाळी दृष्टांत दिला की तू रामटेकला जा, तिथे मी तुला सगुण रूपात दर्शन देईन. म्हणून शंकर बुवा रामटेकला गडावर आले आणि तिथेच राहू लागले. गडाच्या आवाराची, मंदिराची, हे सगळ्यांची झाडझूड करणं, साफसफाई करणं अशी सेवा ते करायचे, पण मुखात नेहमी श्रीरामाचा जप असायचा. आता आपण इकडे येऊ. महाराजांना रामटेकपर्यंत पालखीनं आणण्यात आलं. पालखी रामटेकच्या गडापाशी आली खाली आणि महाराज म्हणाले पालखी खाली ठेवा. भक्तांनी पालखी खाली ठेवली तेव्हा महाराज स्वतःच पालखीतून उतरले आणि स्वतःच गड चढू लागले. महाराजांची चालगती वायूच्या समान. महाराज क्षणार्धात जाऊन महाद्वारापाशी पोचले सुद्धा. महाद्वार तेव्हा बंद होतं. महाराजांनी दार असं पुढे लोटलं तेव्हा शंकरबुवा आवार झाडत होते. आवाज झाडता महाद्वाराचा आवाज झाला म्हणून त्यांनी मान वर करून बघितलं तर त्यांचा प्रभू रामराया त्या महाद्वारातून आत येत होता. या सवळावरनं पितांबर नेसलेला, दोन्ही खांद्यावरून भरजरी शेला घेतलेला, डोक्याला केसांचा चुडामणी, गळ्यात फुलांचा हार, डाव्या खांद्यावर धनुष्य, मागे बाणांचा भाता, अशा रूपात त्यांचा तो रामराया त्या महाद्वारातून आत येत होता. शंकरबानी झाडून टाकला, आवेगाने झेप घेतली, रामरायाच्या पायावर स्वतःला झोकून दिलं. अश्रूंचा अभिषेक सुरू झाला. थोड्या वेळाने रामरायाने त्यांना दोन्ही खांद्याला धरून उभं केलं, छातीशी कवटाळलं आणि म्हणाले, मी आलो ना आता, का रडतोस? शंकरबाने डोळे पुसत मान वर करून बघितलं तर त्या ठिकाणी त्यांचा रामराय नव्हता, गजानन महाराज उभे होते. बरोबर महाराजांनी मोहरूप धारण केलं, कारण त्यांच्या मागून गड चढून येणारी मंडळी तोपर्यंत महाद्वारापाशी येऊन पोचली होती. म्हणून महाराजांनी आपलं मोहरूप धारण केलं. तेव्हा शंकरबाबांच्या लक्षात आलं की माझा रामराया गजानन महाराजांच्या रूपात वराडात कार्य करतो आहे. तेव्हा या शंकरबाबांना रामाचं सगुण रूपात दर्शन देण्यासाठी महाराज रामटेकला गेले. जय गजानन, जय श्रीराम. चला आता 21वा अध्याय. सकाळी 9:15 आपण सुरू झाला होता पहिला अध्याय. तेव्हा मी थोडंसं मध्ये माहिती देत जाते, त्यामुळे थोडा वेळ लागतो. नाहीतरी मला असं वाटतं बाकी पोथी तर तुम्हाला माहितीच आहे, तर सगळ्या कथा तुम्हाला माहितीच आहे, त्यात मी आणखी काय सांगणार. मला पाठ आहे म्हणून आपली घडाघडा म्हणणं यात काही अर्थ नाही. त्याच्या व्यतिरिक्त महाराजांचे आजही अनुभव येतात, महाराजांनी केलेल्या काही लीला याच्यासमोर सांगितलं तर थोडं वाचण्यातही इंटरेस्ट निर्माण होतो, त्यामुळे थोडा वेळ लागतो. पण ठीक आहे, आता 21वा अध्याय. पण एक लक्षात घ्या, महाराजांचं जे मंदिर आहे शेगावला, त्या मंदिराच्या आवारात, परिसरात आजपर्यंत कोणीही दगावलेला नाही. महाराजांचं चैतन्य त्या ठिकाणी पूर्णतः जागृत आहे. कित्येक प्रसंग असे घडलेले आहेत, लोकांनी सांगितलेले आहेत, किती अत्यवस्थ असलेला माणूस तिथे जाओ, कधीही त्याचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंतच्या इतिहासात एकही माणूस महाराजांच्या मंदिरात दगावलेला नाही. याचं कारण महाराजांची दिव्य ज्योती आजही त्या ठिकाणी आहे. म्हणजे या अध्यायात तो मजूर 30 फुटावरून पडतो, तो मजूर काय, किंवा देशमुख बाई काय ज्यांच्या अंगावर खांब पडला, किंवा नाईक नवरे काय ज्यांच्या अंगावर डोक्यावर गोल पडला, ते तर वाचले. पण आजपर्यंत त्या मंदिरात कोणीही यमाच्या दरबारात गेलेला नाही आहे. ही महाराजांची पूर्ण तिथे जे जागृत आहे ते चैतन्य तिथे आहे कायम. 17 मे 2024 रोजी घडलेला हा प्रसंग आहे मंदिराच्या आवारात. 17 मेला गुरुवार होता. मला सांगा, मेला काही पाऊस वगैरे काय असायला काय येण्याची शक्यता नसते. तर 17 मेचा गुरुवार संध्याकाळी 5ला महाराजांची पालखी नागदेवतेच्या मंदिरापासून निघते. सगळी पालखीची तयारी झालेली होती आणि आवारामध्ये नारायण आणि बाळाभाऊ यांच्या समाधी आहेत. त्याच्यापुढे एक मोठं वडाचं झाड. 4:30च्या दरम्यान थोडीशी हलकी भुरभुर सुरू झाली, थोडासा हलकासा वारा सुटला. काळजीचं काही कारण नव्हतं. या झाडाखाली लोक खूप बसतात, म्हणजे आम्ही बसलेलो आहोत, कारण महाराजांची पालखी निघाली की त्याच मार्गाने जाते आवारात त्यांच्या. पण त्यामुळे त्याचं दर्शन घेण्यासाठी खूप लोक तिथे जमलेले असतात आणि गुरुवारचा दिवस त्यामुळे भरपूर गर्दी होती. पण अचानक सेवेकरी आले
आणि सगळ्यांना तिथून उठवायला लागले त्या वडाच्या झाडाखालून. खरं काही मी आता म्हटलं तसं काळजीचं काही कारणच नव्हतं, पण सेवेकरांनी सगळ्यांना तिथून उठवायला लागल्यावर लोक म्हणाले, अरे आम्ही पालखीचं दर्शन घेऊन जाणार आहोत, आम्ही काही इथे थांबणार नाही. पण सेवेकरी ऐकायलाच तयार नाही. ते म्हणाले, तुम्हाला दर्शन घ्यायचं ना, तुम्ही तिकडे पलीकडे जा, शिवस्टँडच्या तिकडे उभं राहा, तिकडे भक्त निवासच्या इथे जा, पण या झाडाखाली कुणी इथल्या एवढ्या परिसरात थांबू नका. सेवेकरांनी सगळ्यांना तिथून हटवलं. थोड्याच वेळात ते वडाचं झाड मुळा सकट उन्मळून खाली पडलं. कोणीही दगावला नाही. किती लोक बसलेले होते त्या झाडाखाली. काय घडलं असतं. पण महाराज अविश्रापना कोणाचा समर्थ ना घेती साचा, हे तिथे घडलेलं आहे. जिवंत प्रसंग 17 मे 2024 साली घडलेला आहे. महाराज काय त्या सेवेकरांना महाराजांनी संकेत दिला, ते आले आणि त्यांनी सगळ्यांना उठवलं. हा प्रसंग घडला. खूप चैतन्य जागृत आहे शेगावच्या मंदिरात. आपल्या इथे आहे, तुमच्या इथे महाराजांनी दर्शन दिलेलं आहे वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपात. ते मला कळलं तर ही चैतन्य हे या मंदिरात सुद्धा जागृत आहे. अध्याय 21. मी सगळ्या न्यूजर्सी तुमच्या परिवाराची खूप आभारी आहे. पुन्हा एकदा यावर्षी महाराजांची पारण करण्याचं भाग्य मला दिलं, त्याबद्दल तुमचे आभार आहे. आणि एक कॅलिफोर्निया आणि इथे न्यूजर्सी, त्याच्या खालोखात इथेच एवढी मोठी उपस्थिती असते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मी आभार. कादंबरी ती गजाननाची लीला खरी, येथे जो अविश्वास धरी तो बोलेल संशय. श्री गजानन स्वामी चरित जो नेहमी वाचिल सत्य, त्याचे पतील मनोरथ श्री गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी, कथा या तोय निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विविध, वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र. शाखा अध्याय तयाप्रत पंधरचर हिचं सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवी भाव त्याचे पावे स्वामी राव. संकटी त्याच्या घेईदावर रक्षण त्याचे करावे. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतेले फळ देईल जाडी. दृढतर विश्वास असल्या मनी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल. दारिद्र्यासी मैलधन, रोग्यासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल याच्या वाचने. निपुत्रिकास होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची मला अनुपमेन भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जोचे पारण करी, बसून एका आसनावरी राहून शुचिर होतं. त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणं. कसल्या यसोक्ती यातना त्या त्याच्या निरसते. जेथे राहील ग्रंथ तेथे न कथा येई भूत. लागणं सदे यत किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा. ऐसे महत्व भाविकांना प्रचित. कुठे दृष्ट दुजना प्रत्याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणं. तैसे संत सज्जना मानस स्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर, नामा सावता चौकामार, गोरा पोतेला दामाजी, उंबरखेडी आईनाथ, सखाराम अमन्यरथ, वादेव मामेदार यशवंत, वामळावधी माणी प्रभू. देवीच्या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही आहे किंचित त्यांच्या यांच्यामध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती. श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुमची एरझार जन्ममृत्यूची साचार होण्या वादपार दुस्तर भावामधून. आता स्वामी दयाळना तुला येऊ माझी करुणा. दासगुणांच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचे येऊ नीट, चित्ता माझी दयाळा. मरण मारी घडून संत चरणी प्रेमा जोड. अक्षयीचा वास घडू श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा नशी नको अनुसाचा. समर्था दासगुणांचा अभिमान व्हावा मानसी. मी सकल संतांचा चरण रज, माझी रखा तुम्ही लाज. याची मागणी आहे आज पदर पसरून तुम्हा ते. जैसे केलीस प्रेरणा तैसेच मी बदलू जाणार. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात काही होते कागदपत्र, ते रतनसाने माझ्या प्रत आणून दाखवले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा न उपयोग केला. म्हणून अधिक न्यूनाला मी नाही. कारण झाले असले अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करू सबदा मजलावून. हीच आहे विनंती. शके 1861 प्रभाती नामे संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी बना तो गजाननाने पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्रीदासून विरचितांची गजानन विजय नामे ग्रंथ नौका भाविकां प्रत भव सिंधू तारावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पण वस्तू.
इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विंशोऽध्याय समाप्तः. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव. बोला पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ नर्मदे हर हर हर. अनंत कोटी महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेषाविभासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन जय श्रीराम. पहिल्या अध्यायाचा त्याच्या 5 वेळा वाचायचे तुम्ही सगळ्यांनी मिळून. ताई तुमच्याकडे एक पोथी आहे ना, वाचा पहिल्या अध्याय 5 वेळा. ज्याला तोंडपाठ आहे त्यांनी म्हणा, मी सुरुवात करून देते. काढला पहिला अध्याय. करूया सुरुवात. सुरू. श्री गणेशाय नमः. जय 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 गणपती जय 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 प्रकाशपती जय 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 गणपती गौरी पुत्र महेश्वर कार्यालय जय सर्वकार्य जन मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष सदा कृपेची आदर्शशी विघ्न होती भस्म होती सासा पाडकिती निकोळ्या म्हणून आदरे वंदना कलिसे याजन सरस्वती पद्यरचना संजमकाने की ज्ञानंदमती नारी काव्य व्युत्पत्ती तो वास केल्याची. खूप सुंदर वाचलं. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. जय गजानन जय श्रीराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परक ब्रह्म सच्चिदानंद भक्त पालक श्री गाववासी समगुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.